नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट दादा आहेत. दादांबरोबर 4 एपिसोड झालेले आहेत ह्या सिरीजमधले. हा 5वा आहे. त्यांच्या गुरूंबद्दल ते सांगणार आहेत. दादा. श्रीराम नमस्कार. सर्व देव माझा ह्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत ते पाहतात त्यांना पहिलं धन्यवाद एवढ्यासाठी देतो की बऱ्याच जणांनी नंबर घेऊन किंवा कमेंट्समध्ये त्यांना जे कळलं किंवा त्यांना जे भावलं ह्याचं त्यांनी त्यांच्या मनात जे होतं ते तिथं प्रतिक्रियेमार्फत मांडलं. एक कसं आहे की प्रत्येक माणसाची एक अशी स्वतःची पद्धत असते की माझी पद्धत अशी असते की जेव्हा आपण एखादा सरांकडनं पॉडकास्ट रिलीज होतो की किती लोकांनी तो बघितलाय. त्याचं कारण असं नसतं की तो किती आपल्याला फॉलो करतात किंवा किती बघतात असं नसतं, की तो विषय किती जणांना समजतो किंवा अजून मला सांगताना तो अजून सोपा करून सांगायला पाहिजे का, तर हा त्याच्या मागचा भाग असतो. आणि जसं हा परिस्पर्श एक आपण मालिका करत आहोत त्यातला पहिला भाग मी जे पाहिला आणि तेव्हा सांगितलं होतं की थोडंसं हा विषय समजायला क्लिष्ट आहे आणि सर्वसाधारण नाहीये की रोजच्या जीवनातल्या अडचणी आणि त्यातनं काय उपाय वगैरे, कारण जनरली मनुष्य ह्याच्या पाठीमागं जातो. तर त्याची ती वास्तविक सिरीज नाहीये. ही एक आपल्याला गुरु मार्गदर्शन किंवा गुरु तत्व आणि त्यातनं मला मिळालेलं ज्ञान अशा मार्फत आपण ह्याचं मांडायचा मी प्रयत्न करतोय. जर कधी कोणाला वाटलं की सांगताना शब्द अवघड होत आहेत किंवा उकल नीट होत नाहीये तर जरूर कमेंट्समध्ये सांगावं की मला हे अमुक वाक्य कळलं नाही, म्हणजे ते पुढं भाग जर केला की त्याच्यात त्याची उकल करता येईल. हे एवढ्यासाठी सांगतो की जसं तुमची मानसिक परिस्थिती किंवा अवस्था आहे तशीच माझी होती. म्हणजे पहिल्या भागात सांगितलं की मी बटाट्याच्या 14 फोडी केल्या होत्या. म्हणजे मला इतकं म्हणजे काही त्याला कशाचा गंधच नव्हता. आणि मग मला त्यांनी जे समजावून सांगितलं आणि जेव्हा एकदा रुजलं की मग ते आपल्याला मनामध्ये कळतं. म्हणजे जसं गणितामध्ये एखादं सूत्र कळलं, जोपर्यंत सूत्र कळत नाही तोपर्यंत गणित सुटत नाही. पण एकदा सूत्र कळलं की तुम्ही कुठलीही गणितं सोडवू शकता. तसं हा भाग आहे. त्यानंतर एकाने मला विचारलं की तुम्ही शब्दकोश कुठला वापरता. तर शब्दकोशासाठी मी आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती जिथं बसतो तिथं नगर वाचन मंदिर आहे. आत्ता चालू आहे की नाही माहीत नाही, पण तेव्हा होतं. किंवा सिटी पोस्टाच्या इथं होतं. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये होतं, पण भांडारकरमध्ये जायची वेळ आली नाही मला, इथंच हे झालं. आणि दुसरी गोष्ट कशी फोड करायची, तर ती युक्ती आमच्या डॉक्टरांनी, ज्यांना मी गुरु मानतो, त्यांनी मला सांगितली होती की आपण उगाच काहीतरी करायची म्हणून शब्दाला शब्द यमक जुळवून जसं एखादी कविता होते तसं त्याला काही अर्थ नाही. शास्त्रशुद्ध अर्थ असणं खूप गरजेचं आहे की अध्यात्माच्या दृष्टीने काय आहे. तर त्यामुळं ते रेफर तुम्ही करू शकता. शब्दकोश किंवा हल्ली ऑनलाईन सुद्धा शब्दकोश मिळतो. आणि कुठला शब्द कसा वापरायचा किंवा काय, हल्ली खूप सोपं झालेलं आहे ते. किंवा किंडल म्हणून ॲप आहे त्याच्यावरती सुद्धा असं ऐकू नये की त्याच्यावर येतं त्याला. तर आता विषय मुळामध्ये चालू करताना मागच्या वेळी ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने आपण मागं भाग पाहिलेला होता. पण जेव्हा आपण सर्वसामान्य जीवन जगत असतो तेव्हा आपण काय करावं जगताना, हा खूप महत्वाचा भाग आहे. की साधारण 8वी 9वी 10वी पर्यंत आपण कशाचाही विचार करत नाही. आई वडील जिथं जातात किंवा घरामध्ये जे पारंपरिक आपल्या सण किंवा एखाद्या गोष्टी चालू असतात त्याच्यामध्ये मुलं मुली सहभागी होतात. पण ज्यावेळी जीवनाचा एक भाग असा येतो की आता कुठेतरी मला एका विशिष्ट शक्तीची गरज आहे, तर ती शक्ती मी कशी स्वीकारावी.
इथं असं आहे की आपण सगळ्यांनी बघितलंय की भारतीय संस्कृती ही मुळामध्ये आपण ग्रंथ वाचायला गेलो की कायम सांगतो की रामायणात दाखले देतो की रामायणात काय सांगितलंय, महाभारतात काय सांगितलंय, भगवद्गीतेत काय सांगितलंय, ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय, त्याच्या अनुषंगाने आपण दाखले देत असतो. इथं एक दिवस असं झालं की जेव्हा डॉक्टरांच्या माझी चर्चा चालू होती तेव्हा त्यांच्या जिथं त्यांचं घर आहे तिथं समोर पार आहे आणि पारावरनं एक पान गळालं. म्हणजे समोर तुम्ही हा प्रसंग जर आणलात तर तो व्यवस्थित लक्षात येईल की पारावर आम्ही खिडकीमध्ये बघत असताना एक मला फांदीवरनं पान गळताना दिसलं आणि ते असं हवेनी आलं आणि खिडकीपाशी आलं आणि खिडकीत थांबलं. मग मी त्यांना म्हटलं की खिडकी उघडून मी ते घेऊ का, ते घ्या म्हणाले. मग खिडकी उघडली आणि ते पान हातात घेतलं तर ते पान म्हणजे हिरवं होतं. आणि माझा मग प्रश्न असा आला की हे काय म्हणजे आपण म्हणतो ना एखादं पिकलेलं फळ गळून पडतं किंवा हे पान वाळलेलं नाहीये, काही नाहीये, आणि मग हे झाडावरनं गळून कसं पडलं. आता अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये असे प्रश्न येणं किंवा समोर येणं हे काही वेळा आपल्याला एक कोड्यात टाकणारे असतात. पण जसं आपण म्हणतो की ह्या सृष्टीतलं झाडावरचं पान सुद्धा परमेश्वरी आज्ञेनी हलत नाही, तर तेव्हा मला हा मनामध्ये प्रश्न आला की हे पान कसं पडलं. त्याला पान पडायचा काय म्हणजे कोणी पाडलेले म्हणजे पक्षी नव्हते, काही नव्हतं. आणि असंही ते मी जेव्हा हातात घेतलं त्याचं देठ काही म्हणजे पिकलेलं किंवा सुकलेलं काही नव्हतं, पण गळून पडलं एवढं निश्चित आहे. मग तेव्हा त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की ह्याच्या पानाकडे लक्ष द्या. म्हणजे जे पानाचं आपण त्याच्या शिरा असतात काय असतात ह्याच्याकडे लक्ष द्या म्हणाले. त्याचं लक्ष दिलं आणि एकदम सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे कुठेही काहीही नव्हतं, हिरव्या देठाचं छान सुंदर पान. ते म्हणाले मनुष्याची प्रकृती आहे, एखादी गोष्ट जेव्हा उत्तम असते म्हणजे मनुष्य देहाने उत्तम असतो, बाह्य अवस्थेने उत्तम असतो, पण जेव्हा तो मनातनं तुटतो आणि मनातनं जेव्हा तुटतो ना तो ह्या पानासारखा गळून पडतो. म्हणजे हे पान आता हे पान का पडलं हा माझा प्रश्न होता आणि त्यांचं उत्तर होतं मनुष्याचा देह हा ह्या पानासारखा असतो, सर्व ठणठणीत व्यवस्थित सगळं असतं, पण तो ढासळतो, मानसिकरित्या ढासळतो. मग हे पान ज्या फांदीवरनं पडलं ती तर काय माहिती नव्हती. ते म्हटले की असं अजूनही खाली पानं पडली असतील तर ती बघा, असेल तर गोळा करून 1-2 पानं घेऊन या म्हणून खाली गेलो. मी पानं आणली, जास्त नाही मिळालं, 1-2-4च मिळाली, पण त्यातलं कुठलंही पान हे या हिरव्या पानासारखं नव्हतं. बाकीची जी होती ती वाळलेली किंवा पिवळी झालेली, तुटलेली असली अशी होती. तर म्हटले ही सगळी पानं घ्या आणि तुम्हाला पाहिजे ते एक पान तुमच्याकडे ठेवा. तर म्हटलं बरं एकच ठेवा म्हटले, बाकी काही गरज नाहीये, बाकी बाहेर त्याचा आता पडलेले आहेत तर चुरा करा आणि आपण झाडात टाकलं तर खत म्हणून त्याचा वापर होऊ शकतो, तर त्याचा नाहीतर मग टाकून द्या. अर्थात मी ते हिरवं देठ असलेलं पान घेतलं. मला म्हणले विचार काय केला, म्हटलं लक्षात नाही आलं. ते म्हणजे बाकीची पानं जे आणली तर त्याचा विचार काय केला. तर म्हटलं काही नाही, ती निरुपयोगी आहेत, म्हणजे ते मी ठेवून काय करू. म्हटलं एकाला तो हे झालेला आहे म्हणजे चिखल लागलेला आहे आणि ते फाटलेलं आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. दुसरं आहे ते ऑलरेडी पिवळं झालंय, वरती त्याचा जो एक टोक येतं ते नाहीये, त्याचा उपयोग नाहीये. आणि तिसरं जे आहे ते सगळं आहे पण त्याला मध्ये भोग पडलेलं आहे, त्यामुळं म्हटलं ते नाहीये. आणि हे जे आहे हे सगळं चांगलं आहे, छान आहे पान त्याच्यामध्ये. तर ते म्हटले मी हे म्हणून मी माझ्याकडं ठेवतो. आणि शाळेत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण असं पान सापडलं की ते वहीत ठेवायचं आणि मग त्याची जाळी झाली की
पण ती जाळी व्हायला खूप वर्ष लागायची. तेव्हा आपल्याला ते आठवायचं नाही. मग आपण मध्ये मध्ये ते पान उलगडून बघायचो की जाळी झाली का, जाळी झाली का. तर म्हणले हे ही कृती का होते, म्हणजे हे काय आहे, ह्याचा तुम्ही विचार करा. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक दिवस गेला पूर्ण, कारण मागा सांगितल्याप्रमाणे लगेच उत्तर सांगायचं नाही. मनुष्याने त्याचा विचार करणं हा त्यांनी कायम शिकवलेलं होतं, की विचार तुम्ही काय करता. दादा ह्याच्यामध्ये ना मी जोडतो, असं खूप प्रकरण होतात. 16-17 वर्षाचा मुलगा 10वी-12वी मध्ये कमी मार्क मिळणार किंवा आपली अभ्यासाची तयारी झाली नाही म्हणून स्वतःला संपवून घेतात आणि आई स्वतःवरती घालते की माझ्यामुळे झालं सगळं. पण तिला बाहेर काढण्यामध्ये वेळ निघून जातो, कारण ती इतकी शॉक मध्ये जाते आणि हे प्रत्येक वेळी तिचा प्रश्न असतो. आणि हे मी स्वतः ऑब्झर्व केलंय की ह्यांनी असं का केलं. यांनी असं आता तुम्ही जे सांगताय ना, आपण त्या बरोबर त्या पॉइंट वरती पोहोचतो. आणि मला रिक्वेस्ट आहे की कोणी असं हे जाऊ नये या प्रसंगातून, पण कोणी गेलं असेल तर हा प्लीज एपिसोड त्यांना दाखवा. ते येईलच त्याच्यामध्ये पुढं. तर मग मी त्या दिवशी विचार केला आणि खरं सांगायचं म्हणजे तुमच्यासारखंच माझं कन्फ्युजन झालं की काय मी उत्तर देणार, की काही त्याच्यामध्ये उत्तर देऊ शकलो नाही. पण ते जेव्हा मला एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगायचं आहे, तर तेव्हा मी त्यांना हे कधीही स्वीकारत नव्हतं की नाही मला काही विचारच आला नाही किंवा मी काही करूच शकलो. तुमचं उत्तर काही असो, ते देणं हे कंपल्शन होतं, की मी काय विचार करतोय त्याच्यावरनं त्यांना ते कळायचं की कुठपर्यंत आपण म्हणतो ना ह्याची वैचारिक पातळी कुठपर्यंत आहे, त्या अनुषंगाने ते सांगायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा गेलो तेव्हा मी एक वही घेऊन गेलो, त्या वहीत ते पान ठेवलं होतं आणि अशा यांनी घेऊन गेलो. तर मला म्हणले की तुम्ही 4 पानं आणली होती आणि एक पान दुसरं होतं, म्हणजे उमराचं होतं, ते खराब होतं. तर म्हणे तुम्ही ते का टाकलं आधी ह्याचं सांगा. तर म्हटलं नाही ती निरुपयोगी होती. म्हटलं निरुपयोगी होती आणि त्याचा काही उपयोग नव्हता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाडांमध्ये ती हे केली, खाली दुकान होतं तिथं कुंड्या होतं तिथं त्याच्यात टाकले. म्हणले मनुष्याचं जीवन असं आहे की जोपर्यंत त्याला वापर करता येतो किंवा त्याचा उपयोग असतो तोपर्यंत समाज त्याचा वापर करून घेतो. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जरी काही कमी जास्त झालं, देहाची ओळख तीच असते की पिंपळाचं पान, त्यामुळे देह ओळख तीच असते. पण थोडंसं कमी झालं, कमी जास्त झालं तर त्याला कचऱ्यात टाकलं जातं. हे म्हणले पहिलं लक्षात ठेवा. आता हे मानसिक दृष्ट्या खचलेलं नाही, हे परिपक्व होऊन खचलेलं आहे, म्हणजे त्याचं आयुष्य पूर्ण संपलेलं आहे. तर मला म्हणाले आता तुम्ही जे वहीत पान ठेवलंय ते पान चुरगळा. तर मी ते हातात घेतलं आणि म्हटलं हे कशाला चुरगाळू, हे चांगलं आहे ना, हे राहू दे. म्हटलं नाही नाही चुरगाळून टाका आणि जिथं काल टाकलं तिथं टाकून घ्या त्याच्यात. तर म्हटलं नाही नको म्हटलं त्याच्यात. बरं असं होतं की गुरु आदेश असतो, आपल्याला काही विचाराची हे नसते, म्हणजे जे कृती सांगितली ती करणं प्राप्त असतं. पण माझी तेवढी हिंमत झाली नाही. म्हणजे मी असं खाली त्या पानाच्या दांडाला घेऊन असं तो हातात ते फिरवत होतो पान त्याला, म्हणजे खेळत होतो त्या पानाशी. मला म्हणले ही मनुष्याचं उत्तम देह जेव्हा तो मोकळा होत नाही तेव्हा त्याला बाजूला फेकता येत नाही किंवा स्वतःला त्याला बाजूला करता येत नाही. म्हटलं डॉक्टर साहेब नाही कळलं मला काय तुम्ही म्हणताय ते. ते म्हणले ह्या पानामध्ये ते सर्व गुण आहेत जे एक शरीराला जगायला लागतात, पण ह्याची मानसिकता खचलेली आहे. कारण ह्याचा खालचं देठ बघा. मी ते देठ बघितलं, म्हणजे वरचं पान हिरवं होतं, मध्ये ते असं पोपटीसर झालं होतं आणि खाली ते पिवळसर झालं होतं, पण खाली देठ हिरवा होता. तर मला म्हणले ह्याचा अर्थ हे त्या झाडापासून वेगळं होण्याची त्याची मानसिक तयारी झालेली होती, म्हणून ते त्याच्यापासून वेगळं झालं. तर म्हटलं झाडांना ही त्याला वेगळं व्हायची गरज काय किंवा काय संबंध त्याचा. जेव्हा आपल्याला असं वाटतं की मला काहीही जीवनामध्ये अर्थ नाही,
उत्तम प्रकारे, आता हे कुठनं पडलेलं हे तुम्ही पाहिलेलं नाही, पण म्हटलं आता उद्यापासून आल्यानंतर झाडाचं निरीक्षण करा. आणि निरीक्षण ते करा की ज्या फांदीवरती म्हणजे तिथं कावळे बसतात, कबुतरं बसायचे, तेव्हा कावळे आणि कबुतरं बसायचे, साळुंक्या बसायचे, त्याचं निरीक्षण करा झाडाचं. आणि त्या फांद्यांचंही निरीक्षण करा की ज्याच्यावरती पक्षी बसत नाहीत. म्हटलं ठीक आहे. आणि मग ते निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या फांदीवरती पक्षी आणि हे बसतात ती पानं उत्तम होती आणि बाकीची जी पानगळ झाली होती ती बाकीची झाडा म्हणजे फांदीवरची पानगळ होती. अर्थ म्हणले असा की मनुष्याला उत्तम सोबती नसेल, त्याला जर सपोर्ट नसेल, तर त्याचं तो जीवन संपवून घेतो. हा त्याच्यामध्ये अर्थ होता की ह्या पानाने त्याचं जीवन संपवून घेतलं. हे प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये ह्या गोष्टी खूप सामावलेल्या असतात की जेव्हा त्यांना वाटतं की आता जगण्यात काही अर्थ नाही, तेव्हा ते स्वतःचं आयुष्य संपवून घेतात. आणि हे संपलेलं आयुष्य हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. म्हणजे कित्येक पक्षी असेल की जसं मग काही उदाहरणं त्याच्यामध्ये सांगितली की बरेच फॉरेनमध्ये असे काही पक्षी आहेत की ते असे एक झुंडीने आत्महत्या करतात की त्याचं आपल्याला ह्याच्यात जगण्यात काही अर्थ राहील. त्यामुळं म्हटलं की जगण्यामध्ये मनुष्याला जगावं कसं हे कळणं गरजेचं आहे. तर त्या पाचोळा जे झालेली होती पानं त्याप्रमाणे जगणं गरजेचं आहे. तुमच्या हातामध्ये हे पान आहे जे तुम्ही सोडत नाही आहात, पण जे पाचोळा होतं जे तुम्ही चुरगळून त्या झाडांमध्ये घातलं तर त्याच्यापासून परत नवीन जीवन तयार होणार आहे. पण जे तुम्ही हातात धरून बसलाय हे जर्जर होणार आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की ती पान नंतर जाळी तयार होते, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मग आपण विचार करताना पूर्णत्वाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि पूर्णत्व कसं पाहिजे हे म्हणले या प्रत्येक गोष्टीतनं शिकलं पाहिजे. पण वास्तविक खरं सांगायचं तर काही तेव्हा म्हणजे जरा सगळं डोक्यावरनच चाललं होतं, काही कळलेलं नव्हतं. म्हटलं काही कळलं नाही मला. मग त्याच्या जागी रामायण आलं. म्हणजे ह्या पानावरनं मला रामायणाची कॅरेक्टर्स जे आहेत, सगळ्या भूमिका केलेल्या, हा त्यांनी मला सांगितलं. आधी म्हणले रामायणातले सगळे जे जे पात्र होती ती लिहून काढा. लिहून काढले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण किती उत्साही असतो की राजा दशरथ इथपासून सुरुवात होते. मग ते दशरथ, राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, कैकई हे सगळं त्याच्यामध्ये आपण लिहून काढतो. त्याच्यात जेवढं होतं तेवढं लिहून काढलं त्याच्यामध्ये. ते म्हटलं हा उत्तम भाग काढला. ह्यांनी रामायण तुम्ही वाचलंयत? तर म्हटलं हो वाचलंय. वाचलंय म्हणजे काय की ते जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, सारखे रामायण असतं तेव्हा वाचलेलं होतं. तर ते म्हटले की मग एवढ्यात रामायण संपलंय का? तर म्हटलं नाही. मग म्हटले मग रामायण पूर्णत्व कधी झालं? म्हटलं रामायण पूर्णत्व रावणाला मारल्यावर झालं. मग म्हटले ते कुठं लिहिलेत नावं? मग म्हटलं हो खरं ते राहिलं. मग रावण, मंदोदरी, बिभीषण असं त्याच्यामध्ये लिहिलं. इंद्रजित ही एवढीच 4-5 जी होती, कुंभकर्ण ही नावं फक्त माहिती होती तेवढी त्याच्यामध्ये लिहिली. म्हटलं झालं हे बघा. म्हटलं झालं? तर म्हटलं हो. मग रामाला मदत कोणी केली? अरे म्हटलं हो सॉरी, म्हटलं मारुती राहिला. मग मारुती, मग सुग्रीव, मग वाली, मग ते एक 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 असं त्याच्या ह्याच्यात जांबुवंत सगळं त्याच्यामध्ये आलं. आता मला म्हणाले की ह्या सगळ्यांची मानसिक अवस्था आणि त्यांनी काय भूमिका पार पाडली हे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. तर म्हटलं विचार, आणि शेवटी तेव्हा विचार करायला वेळ दिला होता. आणि वाळिंब्यांचं म्हणजे रामायण 1 आणि रामायण 2 असं पूर्ण श्रीयुत वाळिंब्यांचं अतिशय उत्तम रामायणावरची पुस्तक आहेत. म्हणजे पूर्ण रामायण म्हणजे सांगून ठेवलं नाव कोणाला कधी रामायण वाचायचं असेल तर. आणि मग म्हणाले सुरुवात कुठनं झाली? तर कर्मभोगाने. बघा बरं का, मी एका बाजूला हे पिंपळाचं पान आहे, पण हे पिंपळाचं पान माझ्या हातनं सुटत का नाही आणि ते का गळून पडले म्हणून हे रामायण आलेलं आहे. आणि मला म्हणले सुरुवात कुठनं झाली?
म्हटलं श्रावण बाळापासून झाली. म्हटलं शब्दवेधी बाण राजा दशरथांनी मारला आणि श्रावण बाळ मेला. ठीक आहे म्हणाल्या, ह्याच्यात तुम्हाला काय शिकायला मिळालं? म्हटलं काही नाही, राजाची अचूकता तर उत्तम होती आणि त्यांनी आवाजावरनं सावध हेरलं, त्याच्यातनं त्यांनी बाण सोडला आणि शब्दवेधी बाण होता, म्हणजे जे उच्चार आले की त्यांना ते हे म्हणायचं, पाण्याचा आवाज आला तर गडू भरताना, त्याचा आवाज आल्यावर त्यांनी तो सोडला होता. आणि मग त्यांनी जाऊन जेव्हा बघितलं सावज काय ते, तेव्हा त्याच्या आई वडिला, अंध आई वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा असा असा माझ्या हातनं गेला, आणि ते शाप, राजा दशरथाला शाप दिला आणि ते त्यातनं मोकळे झाले. पण राजा दशरथाला शाप दिला की तू ही पुत्र वियोगाने मरशील. हे म्हणले, आपण ऐकलं, पण ह्याच्यातनं शिकलो काय? तर पहिली गोष्ट म्हणले असं की राजा दशरथ उत्तम देह, रघुवंशी होता, रघुकुलातला होता. उत्तम जरी असला तरी एखादी गोष्ट जीवनामध्ये घडायची असेल तेव्हा त्या माणसाच्या हातनं सुद्धा अशी घटना घडते जेव्हा त्या पुढच्या गोष्टींना ती पहिलं पाऊल ठरते. म्हणजे राजा दशरथांनी ते म्हणले बाण मारला, शब्दवेधी बाण ह्याच्यावरती. तेव्हा डॉक्टरांनी मला जवळजवळ 1.5 दिवस माझं म्हणजे हे दिलं, त्याच्यावरती लेक्चर दिलं की शब्द आणि वेद, म्हणजे शब्दाचा वेध घेणं. वेध घेणं म्हणजे काय? तर अचूकता. वेद या शब्दाचा अर्थ आहे अचूकता, आणि शब्दांचा वेध घेणं. मग जो आवाज राजा दशरथाच्या मानसिकतेमध्येच नव्हता, थोडंसं कळालं इथं अवघड जाईल, मानसिकतेमध्येच नव्हता, त्याचा वेध त्याच्या मेंदूने घेतला होता की त्या श्रावण बाळ फक्त पाण्याचा आवाज. आणि जेव्हा एखादं शस्त्र अस्त्र जेव्हा वापरलं जातं तेव्हा तो जो हे वापरतो तो वीर हा पूर्ण ज्ञानी असतो, की त्याला कळत असतं, त्याचा अभ्यास झालेला असतो की कशाचा काय आवाज आहे ते, आणि तेव्हा तो हे चालवत असतो. पण इथं म्हणले की काळाने त्याला फसवलं, कारण पुढं जेव्हा सगळं जे घडायचं होतं, जर त्यांनी तो बाण मारला नसता तर पुढचं रामायण पण घडलं नसतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जेव्हा उत्तम प्रकारे ज्ञानी असतो, उत्तम जीवन जगत असतो, कुठल्याही प्रकारचा अत्याचार राजा दशरथांनी कुठल्याच राणीवरती केलेला नव्हता किंवा आपल्या प्रजेवरती केला नव्हता. वास्तविक ज्या अयोध्या नगरीमध्ये तो होता त्याला अवध नगरी असं म्हणतात. दुसरं नाव, त्याचं मूळ नाव अवध नगरी आहे. म्हणजे रेकॉर्ड असं होतं की त्या राज्यामध्ये कधीही लढाई झालेली नव्हती, म्हणून तिला म्हणजे नसलेलं, वध म्हणजे एकही तिथं मृत्यू झालेला नव्हता लढाईत, म्हणून अवध नगरी हे नाव होतं. नंतर त्याचं अयोध्या झालं. आणि अशा राजाला ह्या शापाला सामोरं जायला लागलं. व म्हणलेल्या की मनुष्य सर्वसामान्य जीवन जगताना योग्य आचरण, आचार विचार असले तरी त्याच्या हातनं एखादी कृती अशी होते की त्याला कुठंतरी शिक्षा ही मिळायला सुरुवात होते. हे पहिलं लिहा. ते लिहिलं, ते म्हणजे त्या वहीवरती ती नोट करून ठेवलं. आता गंमत दुसरी होती की श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता, पण राजा दशरथाला मूलच होत नव्हतं. आता जर मूलच झालं नाही तर तो शाप पूर्णत्वाला जाणार नव्हता, आणि तो शाप पूर्णत्वाला जाणार नव्हता तर बाकी रामायण घडणं शक्यच नव्हतं. म्हणून मग तो पुत्र कामेष्ठी यज्ञ केला गेला. इथं अजून एक भाग सांगायचा वाटतो की तिन्ही राण्यांना पुत्र नव्हते. म्हणजे आजच्या जगतामध्ये जर त्याचा विचार केला तर
ह्याचा दोष कोणाला येईल? आज जर आपण आजच्या काळामध्ये विचार केला की एक स्त्री पुरुषाला मूल होत नाही, आता सर्वसामान्य प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये ह्या 3 राण्या आहेत आणि तिन्ही राण्यांचे पती हा एकच आहे की राजा दशरथ आहे, पण तिन्ही राण्यांना मूल नाही. मग ह्याच्यामध्ये काय घडू शकतं? मग आता प्रॅक्टिकली जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राजा दशरथामध्ये काहीतरी दोष असेल असं आपण एक गृहीत धरू, किंवा कुठला तरी दोष असेल. आपण जसं आत्ता सांगितलं जातं की तुम्हाला काही नाहीये तर तुम्हाला कुळाचा दोष आहे, पूर्वदोष आहे, पितृदोष आहे, मातृदोष आहे, असं त्याच्यामध्ये आपण धरू. आणि तेव्हा वशिष्ठ ऋषी होते, वाल्मिकी ऋषी होते, आणि त्यांनी जे हे पारंगत होते आणि त्यांनी राजाला सांगितलं की तू पुत्र कामेष्ठी यज्ञ कर, म्हणजे पुत्र ज्यांनी प्राप्ती होईल असा तू यज्ञ कर. इथं एक गोष्ट लक्षात कायम घ्यायची की प्रयत्न केले नव्हते का? असं झालं का की नाही आता लगेच मला हे पाहिजे, मूल पाहिजे, तोपर्यंत त्याच्या मनात आलेलं नव्हतं का राजा दशरथाच्या? पण ती वेळ आलेली नव्हती. म्हणजे जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याचा घटनाक्रम हा ती सटवाई लिहून ठेवते आपल्या कपाळावर असं म्हणतात. तर तेव्हा तो लिहून ठेवला गेला की नाही आता ह्याला पुढं जर पुत्रप्राप्ती जर होणं गरजेचं असेल तर याच्यासाठी हा यज्ञ करणं गरजेचं आहे. याच्यातनं अर्थ एक होतो, ह्याला नुसती कर्मकांडाची जोड नाही होत, तर त्याच्यामध्ये अग्नीला केलेलं आव्हान, पुत्र कामेष्ठी म्हणजे काय तर अग्नीला केलेलं आव्हान तेवढ्या पटीने अग्नीची मंत्राद्वारे केलेली उत्पत्ती, अशा ह्यानी तो पुत्र कामेष्ठी यज्ञ केला गेला. आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ ह्या यज्ञाद्वारे ह्या सर्व राण्यांना त्याचा प्रसाद मिळाला. प्रसाद म्हणजे परमेश्वरांनी दिलेली साथ. प्रसाद शब्दाचा अर्थ असा आहे की परमेश्वरांनी दिलेली साथ. आपण जे मागणं करत असतो, आपण जातो मंदिरात तेव्हा तो प्रसाद घेऊन जा, आपण ताट समोर ठेवतो तेव्हा ते जेवण असतं. प्रसाद म्हणजे आपण म्हणतो ना की पंचमहाभूतांना पाण्याने त्याच्या भोवती फिरवा, ज्याला प्रसाद दाखवणं म्हणतात. आणि मग तो दाखवतो आणि मग जेव्हा ते आपल्याकडे घेतो, म्हणजे ठेवताना ताट असतं, घेताना प्रसाद असतो. म्हणजे परमेश्वराने दिलेली साथ, म्हणजे परमेश्वराचं त्याच्यामध्ये झालेलं एक प्रकारचं रूपांतर असतं त्या अन्नामध्ये. तसं मग इथं त्यांना मिळालं. आणि त्याच वेळी त्या काळाने दुसरीकडं मारुतीची आई अंजनी ही शंकराची तपश्चर्या करत होती पुत्रप्राप्तीसाठी. ह्या 2 घटना वेगवेगळ्या ठिकाणी चालू होत्या. आणि जसं आपण ऐकलंय की मग एक गरुडासारखा मोठा पक्षी येतो, काही ठिकाणी त्याचं फळाचं रूपांतर घेतलंय, काही ठिकाणी खिरीचं घेतलंय. तर ते फळ हे त्याच्यासाठी योग्य धरलं जातं. कारण कसं आहे की आपण पक्षातनं हे करा, म्हणजे तोंडात ती खीर धरली आणि दुसरीकडे नेऊन टाकली तर तसं ते होत नाही, फळाचा तुकडा तर नेऊ शकतो. आणि जे फळ मिळालं ते परत कैकेयीनी जास्त अर्ध घेतलं, पण तिथंही तिचं फळ, अर्ध फळ उचलून नेलं त्या पक्षाने. अर्थ असा की तुम्ही प्रामाणिकपणे जीवनामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचे आपण प्रयत्न करतो तेव्हा काही वेळा नशीब हे तुमच्यापासनं ती कृती जरी पूर्ण झाली तरी बाजूला घेऊन जाऊ शकतं. याचा आपण सर्वसामान्य जीवनामध्ये विचार करायला पाहिजे. म्हणजे आजच्या आपण ह्याच्यात म्हणतो की आम्ही मुलाची शांती झाली, मुलीची शांती झाली, अमुक हवन केलं, तमुक केलं. तर त्याचा अर्थ असा नसतो की मी केलं म्हटल्यावर मला फल प्राप्त हे झालंच पाहिजे. होतं, पण कधी कधी ते प्राप्त झालेलं फल सुद्धा तुमच्या नशिबात नसतं, ते दुसऱ्याच्या नशिबात असतं. ती वानरेण तिकडं यज्ञ किंवा काही करू शकत होती का? तर नव्हती, पण तिच्या नशिबात होतं.
मग ही गोष्ट आपण रोजच्या जीवनात लक्षात घेणं गरजेचं होतं की एखादी कृती घडते, त्या कृतीसाठी एखादा प्रयत्न करतो, पण त्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणजे आपण थोडक्यामध्ये आपल्या बंगल्यामध्ये आंब्याचं झाड लावायचं असतं, पण फांद्या शेजारच्या बंगल्यात असतात. आणि तो इकडचा बंगलेवाला म्हणू शकत नाही त्या पलीकडच्याला की तुझ्या बंगल्यात फांद्या आल्यात तर ते आंबे माझेत, मला दे. तो म्हणतो नाही, हे माझ्या जागे आलेत, मग तुला नको असेल तर ते छाटून टाक, म्हणजे मला मिळणार नाही. ही प्रवृत्ती झाली. पण तिकडं आलं की तो मनुष्य शेजारचा घेतो, पण पाणी कोण घालतं? तर अलीकडच्या बंगल्यातला मनुष्य घालतो. तो असा विचार करतो का की पलीकडे आंबे लागतायत तर मी काय पाणी घालणार नाही, किंवा तेवढ्या फांद्यानं मी पाणी घालू शकत नाही? तसं करू शकत नाही. म्हणून इथं आपल्याला नित्य जीवनामध्ये जगताना आपण जी कृती करत असतो ती कुठलीही कृती स्वार्थाने करू नये. ती कृती सहज करावी की ज्याचा उपयोग आपल्यासाठी व्हावा म्हणून आपण ती करत असतो. पण ती कदाचित नियतीच्या दृष्टिकोनातनं किंवा नियतीच्या दृष्टी ती दुसऱ्यासाठी पण असू शकते, आपल्यासाठी नसते. आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ते घेऊन गेले आणि मग कैकेयीनी कौशल्याच्या ह्याच्यामधनं ते फळ घेतलं. मग तिन्ही राण्या त्यांना गर्भधारणा झाली, तिघांना सगळ्यांना मुलं झाली. आता गंमत बघा, एका फळाचे 3 प्रसाद होते आणि ह्या तिन्ही प्रसाद म्हणजे एकाच वेळी गर्भधारणा झाली. त्याच्यामध्ये असं काही हे नव्हतं की खूप अंतर झालं, तो वर्ष 2 वर्ष असं त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाहीये. मग त्या फळामुळे गर्भधारणा झाली त्या त्या वेळेच्या अनुसार. आणि इथं ज्या पद्धतीने, ज्याला आपण डोहाळे म्हणतो, त्या डोहाळ्यामध्ये राजा दशरथ एकदा तिन्ही राण्यांकडे गेला. नवरा होता आणि तिन्ही राण्यांकडे गेला की तुला काय खावंसं वाटतं वगैरे. आपण जसं म्हणतो ना की पत्नी प्रेग्नंट झाल्यावर नवरा विचारतो काय खाणं पिणं जरा बघा आता, काय ते तिचे सगळे लाड पुरवा. तसा राजा गेला, कौशल्येकडे गेला आणि ते म्हणले काही नाही, तुमच्यासारखा तेजस्वी मूल होऊ दे, तुम्ही मला सगळं दिलेलंच आहे, त्यामुळं माझी काहीच अपेक्षा नाही. राजा मस्तपैकी आनंदाने त्याच्या दालनातनं बाहेर पडतो, सुमित्रेला जाऊन भेटतो. ती म्हणते काही नाही, मला फक्त एकच वर द्या की मोठा मुलगा जो ताईला होईल म्हणजे कौशल्येला होईल त्याची सावली म्हणून राहण्याची फक्त माझ्या मुलाला परमिशन तुम्ही किंवा परवानगी द्या की तो कायम त्याच्या बरोबर राहील, एवढंच मला हवंय. की सेवा करणं हा भाव हा त्याचा. तिथेही राजा आनंदी होतो. वा सुंदर. आणि तिसरं कैकेयीच्या दालनामध्ये जातो आणि कैकेयीला म्हणतो की तुला काय पाहिजे. तर कैकेयी हुशार असते, त्याला युद्धामध्ये वाचवलेलं असतं. ते राजाला म्हणते की मला काही नको, मला तुझ्याकडनं फक्त शब्द हवाय की मी जे मागीन ते तू मला दे आणि वेळेला मी जो निर्णय घेईन हा तू मान्य कर. जर मुलं झाली आणि ती मोठी झाली तर तुझ्या दोन्ही मुलांना तू वनवासात पाठव. हे हा भाग जो आहे हा राजा दशरथाला खूप वाईट काही करून जातो, मनावरती आघात करून जातो. आपल्या रोजच्या नित्य जीवनाचा ह्याच्याशी खूप निगडीत संबंध आहे की आपल्या घरातली जी माता भगिनी असते, काही वेळा आपण म्हणतो ना एखादी स्त्री ही घराचं सगळं फाउंडेशन, पाया ही रचत असते, पण तिच्या मनामध्ये ईर्ष्या किंवा महत्वाकांक्षा जर उत्पन्न झाली चुकीची तर त्याचा विनाश झाल्याशिवाय काही राहत नाही. म्हणून हे कैकेयीचं उदाहरण तिथं सर्वसामान्य जीवन जगताना तिथं समोरचं येणं गरजेचं आहे. आणि तिथं राजा दशरथ हा मानसिकरित्या थोडासा ढासळतो की काय होणार, किंवा आता ह्याच्यामध्ये आणि मग मुलं होतात, कालांतराने विसरलं जातं सगळं. आणि हे सर्व झाल्यानंतर सगळीकडे आनंद होतो, रामाचा जन्म होतो, मग लक्ष्मणाचा होतो, मग
भरताचा, शत्रुघ्न, सगळे छान त्याच्यामध्ये सगळं गोकुळ तयार होतं. पण गंमत अशी असते की रामाचा जन्म हा काही कुठला उपभोग घेण्यासाठी झालेला नसतो, तर तो आपला मिळालेल्या एका शापित माणसाचा उद्धार करण्यासाठी झालेला असतो. की ती कथा तुम्ही गुगलवर किंवा कुठेही जय विजय राक्षसाची अशी म्हणून टाकली तर येईल, की ज्याच्यामध्ये रावण हा त्याच्यामध्ये होता. तर त्याचा उद्धार करण्यासाठी हा जन्म झालेला. पण रामाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा मनुष्यानी सर्वसामान्य जीवन कसं जगावं हे रामायणातनं कळण्यासाठी हा जन्म रामाचा त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि मग जेव्हा ते मोठे होतात, मग सीतेचं आपण सीता स्वयंवर बघितलेलं आहे. कुठंतरी एक झाल्यानंतर कुठेतरी धरणी मातेचं तिचं सीतेचं ती सापडते जनकाला, आणि मग तिचं जानकी नाव ठेवलं जातं वगैरे, इथपर्यंत सगळं या म्हणजे भूमिकन्या तिला मानतात. आणि अजून इथं म्हणजे ती आता याच्यात अंशात्मक आतमध्ये प्रवेश होतो तो परशुरामांचा होतो, की ज्याच्याकडे त्यांच्याकडे शिवधनुष्य असतं. ते त्या घेऊन जातात, एकदा राजा दशरथाला भेटायला येतात तर त्यांच्या असं लक्षात येतं की ही मुलगी आपलं धनुष्य घोडा म्हणून खेळते, की ज्या धनुष्याची उचलायची ताकद ती भल्या भल्यांमध्ये नव्हती. नंतर त्याच्या स्वयंवराच्या वेळी सगळ्यांची आपण ती गोष्ट ऐकलेली, पण ती ताकद ह्या पृथ्वी कन्येमध्ये म्हणजे सीतेमध्ये होती. आणि तेव्हा तिने त्याला ते परशुरामांनी हे दिलं आणि राजाला सांगितलं की मोठी झाली आणि तू आता काळजी करू नको, तुला जो वर निवडाचा आहे ह्याच्यासाठी, ह्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल आणि ते तोडेल, असं बाहेर करेल, ताणेल, तो हिचा नवरा. परशुराम हा सुद्धा विष्णूंचा अंशात्मक अवतार आहे, हे सगळं सांगितलं आणि ते निघून गेले. ही घटना आपल्या सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये घरातली असलेली स्त्री ही त्या घराण्याची शक्ती असते. आणि मग नंतर मुलं मोठी होतात, मग त्याची जशी मुलं मोठी होतात थोडीशी, तसा राजा दशरथाला दोघांचंही अर्थात शिक्षण होतं, गुरुकुलमध्ये शिक्षण होतं. आणि मग राक्षसांचा असुरांचा त्यांच्या आपण बघतो त्याप्रमाणे यज्ञांवरती प्रहार होतात. असुरी ही शक्ती असते, लक्षात घ्या. असुरी ही शक्ती असते जी तरुणपणी जेव्हा संस्कारित व्हायचं असतं तेव्हा या असुरी शक्तीला आपल्याला सामोरं जायला लागतं. म्हणजे तेव्हाचे राम लक्ष्मण त्यांच्या समोर वशिष्ठांनी जे सांगितलं की जिथं यज्ञ चाललेले आहेत तिथं काही असुर येऊन त्याच्यात मांस टाकतात आणि ते दूषित करतात, तर त्याचं रक्षण करायला राजा दशरथाला सांगतात की तुझी मुलं पाठव. तर ते म्हणतो, लहान असतात दोघं जण, ते राजा दशरथ म्हणतो की नाही ह्यांना कशाला पाठव, मी दुसरं माझं सैन्य पाठवतो. ते म्हणतात नाही ह्यांनाच पाठव, किती दिवस घरात ठेवणार. हे आपल्याला शिकवतं की मुलांना योग्य वेळी योग्य गोष्टी हातात देणं गरजेचं असतं. त्यांना तुम्ही चोंबाळून ठेवू नका, चांगलं वाईट ह्याला कळलं पाहिजे आणि त्यांची जी ते शिक्षण झालेलं आहे त्याची परीक्षाही घेणं गरजेचं आहे. आणि मग ते घेऊन जातात, मग त्या राक्षसांचा वध करतात, मग ते वडिलांनाही चांगलं वाटतं. मग लग्नाचं वय आल्यानंतर सीता स्वयंवराला जातात. तिथं प्रभू राम, तिथं सगळे म्हणजे तिथं रावण पण येतो, पण त्याच्या छातीवरती ते धनुष्य पडतं. तो रावण नसून ही राक्षसी वृत्ती असते. रावण ही राक्षसी वृत्ती होती आणि राक्षसी वृत्ती जिथं असते ना त्याच्यावरती दैविक बल हे नेहमी हवी होतं. ही राक्षसी वृत्ती म्हणजे काय, तर आपलं मन. आपल्या घरामध्ये आपण ज्या अनुषंगाने वागत असतो, हेवे दाव्याने वागत असतो, ह्याला राक्षसी वृत्ती म्हणतात. की समोरच्याचं चांगलं न व्हावं,
माझाच मुलगा किंवा माझ्या मुलीचं सगळं उत्तम व्हावं, ते याला ही राक्षसी वृत्ती म्हणतात. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला एखादं धनुष्य हे ते पेलू शकत नाही, म्हणजे दैविक शक्ती त्या गोष्टींना पेलू शकत नाही. हे तिथं त्यांनी सांगितलं की राक्षसी वृत्ती असते आणि ती झलक दाखवून झाली. तेव्हा काय रामाचं आणि रावणाचं कुठलं भांडण नव्हतं किंवा काही गरज नव्हती. म्हणजे स्वयंवर होताना जनाजना आमंत्रित केलं गेलं तेव्हा त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेचे माणसं होती. मग जसं आज लग्न करताना, लग्न संस्कार करताना किंवा लग्नामध्ये जेव्हा आपण मुलाचं चयन करत जातो, ते सर्व प्रकारची मुलं आपल्या समोर असतात. त्यातला उत्कृष्ट कोण, बलवर्धक कोण, तो निवडला जातो. म्हणून ती लग्न संस्था पण नंतर ह्याच्यावर ना. आणि इथं जेव्हा त्याला मोठं कळलं की आता सीता आली, राम लक्ष्मण सगळं व्यवस्थित होतं, आणि असं राजाला आता कळलं की आपण कुठेतरी रिटायर व्हावं आणि मोकळं होऊन आता आपला मोठा मुलगा आहे तो सगळं राज्य सांभाळेल. इथं अजून एक गोष्ट सांगतो की जसं राम मोठा झाला होता, शिक्षण पूर्ण झालं होतं, तेव्हा तो तीर्थयात्रेला गेला आणि त्यांनी जे सगळं समाजामध्ये चाललेल्या गोष्टी विषण्णतेच्या बघितल्या, तेव्हा रामासारखी व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये गेली होती, मानसिकरित्या खचली होती. की जो इतका बुद्धिमान, देहाने उत्तम, विचारांनी उत्तम अशी व्यक्ती सुद्धा डिप्रेशन मध्ये गेलेली होती, मनाने खचलेली होती. कारण समाजात काय चाललंय. आणि मग वशिष्ठ ऋषींनी त्यांना त्याच्यावरती सल्ला दिला की ज्याला आपण योग वासिष्ठ या नावाने ते पुस्तक आहे. योग वासिष्ठ म्हणजे काय, राम जेव्हा डिप्रेशन मध्ये गेला होता तेव्हा प्रभू वशिष्ठ ऋषींनी रामाला त्यातनं कसं बाहेर काढलं म्हणून काउन्सलर, म्हणजे एक भाग आपण म्हणतो ना, हल्ली मुलांना काउन्सिलिंग लागतं किंवा डिप्रेशन मध्ये मुलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जातात. पण कथेतनं काय घ्यायचंय की ज्याचं नामस्मरण करतो तो सुद्धा एक काळ परिस्थितीमुळं मानसिक अवस्था त्याची खचली होती, पण योग्य गुरूंमुळं आणि त्यांनी तो त्यातनं बाहेर आला. हे आपण ह्याच्यातनं शिकायला मिळतं. आणि मग पुढं त्याला जेव्हा असं ठरलं की आता सगळं उत्तम आहे, तेव्हा कैकेयीने वर मागितला. आणि मग गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की काळाने रामाला आठवण करून दिली, तुझा जन्म कशासाठी झाला हे तू लक्षात ठेव. म्हणून रामाचं बालपण कायम काढलं गेलं. त्याला काही खेळाबिळाला तेवढी मुभा नव्हती, त्याला फक्त उद्दिष्ट होतं. कारण रावणाचा उद्धार करण्याच्या बरोबर मनुष्याने जीवन कसं जगायचं याचा आदर्श हे त्याला जगापुढे ठेवायचा होता. म्हणून त्याचं जीवन रामाचं काढलं गेलं, म्हणून रामामध्ये कांड आहे म्हणजे. आणि तेव्हा त्यांनी कैकेयीला सांगितलं होतं की वेळ आली की मी तुला सांगेन तेव्हा तू मला हाकलून दे. आत्ता तुम्हाला शब्द कदाचित हा वाईट वाटेल, हाकलून दे असं कसं म्हणलं असेल राम, पण ही अवस्था आपल्या डोळ्यासमोर उत्पन्न व्हावी म्हणून ती ह्या काही आपल्याला शब्द असे वापरावे लागतात की तू जर मला इथनं काढलं नाहीस तर त्याच्यासाठी माझा जन्म झालाय, ही गोष्ट होणार नाही. मग ह्याचं बीज कुठं रचलं होतं, दशरथ राजाचं युद्ध झालं तेव्हा कैकेयीने त्याला वाचवलं, तेव्हा बीज रुचलं. मग दुसरं कुठं रुचलं, त्याच्यावर शिक्कामोर्तब कधी झालं, जेव्हा तिला डोहाळे लागले, राजा दशरथ विचारायला गेला तेव्हा ते त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं की आता असं. ही जी विचारधारा आहे, एखाद्या गोष्टीची विचारधारा की ती जी नंतर रामायण जर वाचला, अभ्यास केला तर तिन्ही आयांपैकी कैकेयीने जे रामावर प्रेम केलं ते कोणीच केलं. कैकेयीने रामावरती प्रेम केलंय म्हणजे तिला तर विलन म्हणून प्रोजेक्ट केलं. हो, पण ती कैकेयी विलन नाहीये. मुळामध्ये
कैकई बऱ्याच जणांना माहीत नसेल तर राम हा कैकईच्या कुशीत झोपायचा आणि राम हा कैकईचा श्वास होता. त्यामुळं कधीही आपण रामायण जेव्हा वाचतो हे काय म्हणून सांगतो की रामायण हा खूप मोठा आपल्या सर्वसामान्य रोजच्या जीवनातला अभ्यासाचा विषय मला डॉक्टरांनी ह्या मार्गाने समजावून सांगितला होता की कैकईला इतकी त्या रामाची ओढ होती. आणि आपण असतं ना की आपण ज्याच्यावर अति प्रेम करतो त्याला बाजूला कसं करणार. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमची ठरलेली असते, तुम्ही ठरवून आलेला असतात की कशासाठी काय करायचं आहे, तर तेव्हा तुम्हाला याचं सॅक्रिफाईस करायलाच लागतं. आणि मग राम तिथं तिला आठवण करून देतो की आता ती वेळ आलेली आहे की तुला मला बाहेर काढायचं आहे. आणि मग तेव्हा रामाला कैकईद्वारे बाहेर काढलं जातं. ती कैकई म्हणते आता मला तू जो वर दिला होतास तो मी मागते. ह्याच्यातनं पहिली गोष्ट अशी शिकता येते की आपण एखाद्यावरती कितीही प्रेम करा, एखादी गोष्ट आपल्या कितीही प्रेमाची जवळची असलं नातं असलं, मग ते पत्नीचं असो नवऱ्याचं असो कोणाचं, त्याच्यापासनं आपल्याला वेगळं होता आलं पाहिजे. जीवन जगताना ही गोष्ट खूप महत्वाची आहे की अतिप्रेम हे कायम घातक असतं. मग इथं रामायणातनं ह्याच्यातनं ही गोष्ट कळते की एवढं हा प्रभू रामचंद्र हिच्या कुशीत झोपणार आहे. म्हणजे एकदा असं झालं की कौशल्याने हिला सांगितलं कैकईला की एक दिवस आजच्या दिवस रामाला माझ्याजवळ झोपू दे. तर कैकई म्हणते बाबा की ठीक आहे बघ म्हणून. आणि कैकईला झोप लागत नाही आणि कौशल्याची तर रामालाही झोप लागत नाही. आणि मग शेवटी असं म्हणतात की मध्याह्नानंतर राम उठतो आणि तिथं पडद्यामागं कैकई असते आणि ती कौशल्या बघते आणि सांगते तू घेऊन जा. म्हणजे इतकं प्रेम. मग असं इतकं प्रेम असलेली व्यक्तीच्या बाबतीत असं एखादी स्त्री असं वागू शकते का, तर हा आपण पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आणला पाहिजे. मग ह्याच्यातनं मला विचार करा डॉक्टरांनी काय शिकवलं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपण प्रत्येक एखाद्या गोष्टीचं पटकन आपलं मत मांडून मोकळं होतो, समोरच्याला वाईट म्हणून मोकळं होतो. पण त्याच्यासाठी उद्धार, जसं ज्ञानेश्वरीमध्ये विसोबा खेचरांचा उद्धार झाला होता, कोणी त्यांना चांगलं म्हणणार नाही, पण जेव्हा नंतर त्यांचा उद्धार झाला त्याच्यानंतर त्यांचे पूजन केलं गेलं. पण आपण मनुष्य जीवन सर्वसाधारण जगताना आपल्याला कळत नाही की आपण काय करतोय. म्हणून आपली वैचारिकता ही स्थिर असणं गरजेचं आहे. आपण लगेच कुठल्या गोष्टीला चांगलं वाईट म्हणायला जाऊ नये. आणि मग त्याला बाहेर काढलं जातं आणि मग ते वनवासात दिलं जातं. म्हणजे प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, 14 वर्षाचा वनवास आपण म्हणतो की 14 वर्षाचा वनवास झाला. इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सर्वसामान्य जीवन जगत असताना छोट्याशा किरकोळ गोष्टी असतात की मुलगा नापास होतो, नोकरी लागत नाही, काहीतरी घर होत नाही. म्हणजे मायनर गोष्टी त्रासाच्या याच्यामध्ये मनुष्य त्याला गंभीर स्वरूप देतो. आणि इथं एक राजपुत्र राजा व्हायला चालला होता. तो एका राजाची मुलगी सीता, म्हणजे ती म्हणली असती की राजाला की जावयाला काहीतरी राज्य दे आणि याच्यामध्ये कर तरी चाललं असतं. ते काय कैकईने असं सांगितलं नव्हतं, इथं नाही राहायचं वनवासात जा हे सांगितलं होतं. लक्ष्मण, म्हणजे लक्ष्मणाला सुद्धा असं म्हणतात की रामामुळं त्रास झाला, पण त्यांनी तो बघा सुमित्राने मागूनच घेतलं होतं की याची सावली बनवून राहील म्हणून. पण सुरुवात कुठनं असते, तसं आहे की आपण छोटी गोष्टी असली की लगेच त्रासून जातो, आपण ते त्रास सहन करायला तयार होत नाही. मग जीवन जगताना आपल्याला हे कळलं पाहिजे की ज्याचं मी स्मरण करतो, ज्याचं मी नामस्मरण करतो, ज्याचा मी जप करतो, त्यांनी सुद्धा जीवनामध्ये वनवास भोगलेला आहे. आणि वनवास भोगताना काही ते म्हणजे सगळं खाणं पिणं सगळं बरोबर घेऊन गेलेलं नव्हते. जी अंगावर वलकलं होती ती धारण करून गेलेले होते. कुठलं सुखावह गोष्ट काहीही घेतलेली नव्हती.
मग हे आपण आत्ताच्या जीवनामध्ये आपल्याला कळणं गरजेचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण लगेच ताबडतोब काही ना काहीतरी त्रासून जातो, वैतागून जातो. ते वैतागाचं नाही, कारण जसं आपण नामस्मरण करतो ना त्याच्या बाबतीत पण हेच घडलेलं आहे. तेव्हा आपण जरा संयम बाळगायला पाहिजे. मग पुढं जसं रामायण सरकतं तसं आपण पाहतो की मोह उत्पन्न होतो. स्त्री आहे, मग स्त्रीला मोह उत्पन्न होतो. मग इथं विचार करायची गोष्ट असते. शिकायचंय काय त्यातनं हे शिकायचंय. राजाची कन्या, राजकन्या, पूर्ण जीवन राजकन्येसारखं जेव्हा तेव्हा तिने उपभोगलं होतं. म्हणजे उत्तम, म्हणजे सोन्या चांदीतच तिने हे केलेलं असेल ना. ते काय वनवासात गेली तेव्हा काही बरोबर नव्हतं घेतलं, पण आधी सगळं उपभोग होतेच. मग असं असताना एका कांचन मृगाची चोळी करून घालणं किंवा कांचन मृग मला सांभाळणं, त्या दोन तऱ्हेने गोष्टी समाजापुढे मांडल्या गेलेल्या आहेत की हा कांचन मृग मला पाहिजे किंवा ह्याची मला चोळी करायची. मग हा झाला मोह. जर आजच्या जीवनामध्ये बायका नवऱ्यांच्या पाठीमागे लागतात की मला अमुक दागिने घ्यायचे, मला हे घ्यायचंय, मला ह्याची जागा बघा झालीये, त्याची प्रॉपर्टी झालीये. ही झाला मोह. उत्तम छान जीवन जगत असतो आणि इथं वनवासामध्ये कुटीमध्ये राहिल्यानंतर जेव्हा मनुष्याच्या जवळ काही नसतं तेव्हा त्याला कशाचाच धोका नसतो. जेव्हा मनुष्याच्या जवळ द्रव्य येतं तेव्हाच त्याचं रक्षण करायला लागतं. म्हणून इथं ही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याच्यात, की ते रामाने काही स्टोअर करून ठेवलं नाही की आपण महिनाभर थांबणार आहे तर आता इथं मी एवढी महिन्याची फळं काढून आणतो किंवा फुलं काढून आणतो. तसं नाहीये. जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही त्याचा उपयोग करणं पाहिजे. म्हणून इथनं ही गोष्ट शिकणं गरजेचं आहे की गरजेपुरतंच स्वीकारावं. ह्याच्याबरोबरच आज्ञाधारक बंधू असणं हे सुद्धा गरजेचं आहे. स्वभाव बघा कसे टाकलेले आहेत. लक्ष्मणाचा स्वभाव अतिशय रागीट होता आणि रामाचा स्वभाव त्याच्या विरुद्ध होता, शांत होता. मग शांत आणि रागीट हे दोन्ही भाव एकत्र होते, पण राग हा शांत भावाच्या अंमलाखाली होता. म्हणजे आपण जर मन आपले शांत ठेवलं तर आपण राग नियंत्रणात आणू शकतो. हे इथनं आपल्याला शिकायला मिळतं. शक्ती कोणाची होती? सीतेची होती. आणि झाला मोह सीतेला झाला. म्हणून जीवनामध्ये पहिलं मोह ज्या व्यक्तीला होतो ती व्यक्ती विनाशाच्या उंबरठ्यावरती येऊन उभी राहते. म्हणून जीवनामध्ये कधी मोह करू नये. त्याच्यात अपेक्षा असावी पण मोह करू नये. आणि तिने तो मोह केला तेव्हा लक्ष्मण, सीता, राम हे वनवासात होते. वनवासात असताना मोह होणं म्हणजे आपण एखाद्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला ठेवलेलं आहे की मला अमुक पद्धतीने जगायचे, वैचारिकतेने जगायचंय. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा तुमची अपेक्षा येते आणि ती मोहामध्ये उत्पन्न किंवा कन्वर्ट होते तेव्हा तुमच्या विनाशाला सुरुवात होते. आणि ह्याच्यामध्ये रामासारखा व्यक्तिमत्व बळी पडलं पत्नी प्रेमामुळे, की तो नाही म्हणला. आता इथं बघा, प्रभू रामचंद्र हे मुख्यतः देवाचा अवतार होते. तो राक्षस आहे. म्हणजे ज्यांनी रामायण वाचलं ते इथपर्यंत, याच्या अगोदरचं रामायण वाचल्यानंतर ते त्यांना शिक्षण दिलं होतं की मायावी राक्षस किंवा मायावी असुर कसे ओळखायचे, हेच पण शिक्षण दिलेलं असतं. तर तेव्हा रामानं हे कळलं नसेल का की आलेले जे मृग आहे हे मारीच नावाचं राक्षसाचं रूप आहे. हे रामाला कळलं का? तर नाही कळलं. का नाही कळलं? कारण प्रेमामध्ये जी व्यक्ती मोहात असते आणि त्या मोहाबरोबर दुसरी व्यक्ती जेव्हा त्याला अनुमोदन देते तेव्हा तिची बुद्धी भ्रष्ट होते. नीट लक्षात घ्या. सीतेला मोह झाला, पण या मोहापायी ज्याला जी ताकद होती
प्रभू रामचंद्राची, की सहज ओळखता आलं असतं की तो राक्षस आहे आणि सीतेला सांगू शकला असता की नाही तो राक्षस आहे, तो मायावी आहे, पण त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. अर्थ काय, शिकलं काय? तो मनुष्य जेव्हा मोहात अडकतो तेव्हा त्याची बुद्धी काम करेनाशी होते आणि तो पण त्याला अनुमोदन देतो. मोह सीतेला होता, रामाला नव्हता. पण हट्टीपणा, मोह उत्पन्न काय करतो? हट्टीपणा उत्पन्न करतो. मग ह्याच्यासाठी रामाने काय केलं? पत्नीचा हट्टीपणा पुरवण्यासाठी म्हटलं ठीक आहे, मी बघतो, मी जाऊन त्याला घेऊन येतो किंवा करतो, म्हणून बाहेर पडला. मग जेव्हा मनुष्य मोहात अडकतो तेव्हा त्याची समोरच्याची बुद्धी भ्रष्ट करतो आणि जेव्हा बुद्धी भ्रष्ट ज्याची होते तो सुद्धा त्या मोहाच्या मागे धावतो. म्हणून राम हा त्या मारीचाच्या म्हणजे त्या कांचन मृगाच्या मागे धावला. मग हे आपल्याला जीवनात शिकायचं आहे की आपल्याला मोह कुठं उत्पन्न झालं तिथं जागेवर थांबणं गरजेचं आहे. पण जेव्हा ही कृती होते तेव्हा तिथं कोण होता? लक्ष्मण होता, त्याच्या शेष होता. लक्ष्मणाचा अवतारच शेषाचा होता, तो शेष होता. आणि मग माया जेव्हा रचली जाते तेव्हा मोहाचं सुद्धा विचारशक्ती चालणं बंद होतं. जसं रामाला सीता ही शक्ती होती, त्या सीतेला जेव्हा ऐकू आलं की लक्ष्मणा धाव मला वाचव म्हणून, तेव्हा तिच्या लक्षात यायला पाहिजे होतं की हा आपल्या नवऱ्याचा आवाज नाहीये. पण मनुष्य जेव्हा मोहित असतो तेव्हा त्याला आपल्या बाजूला काय चाललंय ह्याचा उलगडा नीटसा होत नाही आणि समोरच्या गोष्टीवरती तो विश्वास ठेवतो. तसं सीतेने ठेवलं आणि सांगितलं की नाही आता माझा नवरा पण तिकडे गेलेला आहे. तिच्या लक्षात आलं तिकडे गेलेला आहे, आता त्याला काहीतरी मदतीची गरज आहे. मग इथं जेव्हा मनुष्य मोहित होतो तेव्हा हे विसरतो की माझ्या बरोबर माझे पती आहेत, हे त्यांनी त्या धनुष्य तोडलेलं होतं जे ह्या जगतावरचं सर्वश्रेष्ठ होतं. अशी शक्तिशाली व्यक्तिमत्व माझी पती आहे. पण त्या क्षणी सीता तेही विसरली, कारण तिला त्यावेळी मनात असं आलं की माझा खरंच पती अडचणीत आहे. तिच्या हे लक्षात आलं नाही की माझा पती तेवढा शूरवीर आहे. म्हणजे मोह जेव्हा मनुष्याला होतो तेव्हा मनुष्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट अवस्थेमध्ये जाते आणि ती बुद्धी वाटेल ते विचार करायला लागते. आणि मग तिने लक्ष्मणाला आपण जसं ऐकलं की तू त्याला हे करायला जा, तुझा विचार तर काही वेगळा नाही ना, ते कदाचित नंतर कोणी ॲडिशन किंवा हे वाक्य केलेले असतील असं सुद्धा असेल, पण ते त्यांनी केलं. मग लक्ष्मणाने तिथं एक उल्लंघन करू नये म्हणून रेखा केली, ती अग्नितत्वाची होती. मग मनुष्य जेव्हा मोहित होतो आणि तो मोह जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं की तू आता त्याच्या पाठीमागत जा, आणि मग लक्ष्मण हा अग्नितत्वाची तिथं जेव्हा ती रेग आटते तेव्हा मोहाला काम काय असतं की हे पार करायचं नाही, पण बुद्धी चालत नाही आणि मग लक्ष्मण त्यातनं बाहेर पडतो. मग ज्या व्यक्तीमध्ये शांती तत्व पण नाही, म्हणजे श्रीकृष्ण हे शांतीचं सात्विक तत्व होतं आणि हे अग्नितत्व होतं. ही दोन्ही तत्व नसतात आणि जेव्हा बुद्धी चालत नाही तेव्हा तामसी गुण हा प्रेझेंट होतो, तो म्हणजे रावण. मग तो रावण आला आणि रावण आल्यानंतर त्याला कळलं की आता हिला बाहेर कसं काढणार, म्हणून तो भिक्षेच्या स्वरूपात आला. म्हणजे जेव्हा तामसी स्वभाव हा जेव्हा मनुष्याच्या विचार शक्तीवरती हावी होतो तेव्हा त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काबीज करायचा प्रयत्न करतो. मग तिथं रावण आला आणि भिक्षा दे कारण काढतो. तामसी गुण हा उत्तम गुण असलेल्या मनुष्याचा जेव्हा मोह उत्पन्न होतो तेव्हा त्याला त्यातनं फसवण्यासाठी काहीतरी क्लुप्त्या काढतो, काहीतरी वेगवेगळ्या कल्पना काढतो आणि मग त्याला सांगतं की मी साधूचं रूप घेतलं. पण मुळात जी व्यक्ती असते ती सद्विवेक बुद्धीशी निगडीत असल्यामुळे त्याला माहिती होतं की आपण स्वतःचं रूप गेलं तर ही बाहेर येणार नाही,
म्हणून तो सात्विकतेचं रूप घेतो, एका ऋषीचं रूप घेतो आणि सांगतो की तू दे. पण तिला माहिती असतं की आपल्या धीराने इथं लक्ष्मण रेषा ओलांडली आहे, म्हणजे संयम ठेवलेला आहे. लक्ष्मण रेषा म्हणजे काय? तर संयम. हा तू संयम जर सोडलास तर तू आधीच तू मोहित आहेस, आणि मग तिथं संयम जर तू सोडलास तर तू तामसी गुणामध्ये फसणार आहेस. आणि मग तामसी गुण तिला सांगतो की नाही, तुझा विश्वास नसेल तर जाऊ दे. आणि मग मनुष्याची त्या मोहापायी, म्हटलं आधी सांगितलं तसं, की बुद्धी भ्रष्ट असते आणि तो संयम आपला घालवतो. आणि ती रेष जे सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये अटी नियमाच्या द्वारे नियम करून दिलेले आहेत निसर्गाने, ते तो ओलांडतो. आणि तामसी गुणाच्या जेव्हा समोर जातो तेव्हा तामसी गुण त्याला ताब्यात घेतो, मूळ स्वरूपात येतो. ऋषीच्या स्वरूपात रावणाने सीतेचं हरण केलेलं नाही. तिचं हरण करताना रावण मूळ स्वरूपात आलं आणि हरण केलं. म्हणजे काय? तामसी गुण हा मूळ स्वरूपामध्ये त्याचे गुण दाखवतो लगेच की मी कोण आहे. पण तेव्हा मोहित झालेल्या व्यक्तीला कळलेलं असतं की मी फसलेलो आहे. जे आजच्या युगामध्ये होतं. छोट्या छोट्या आपण जे बघतो ना की लॉटऱ्या दिवसामध्ये, एका दिवसामध्ये तुम्ही अमुक 11 तमुक 11 ते करा, सकाळी एवढे पैसे घाला, संध्याकाळी करा, हे मोहित आहे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे राक्षस आहेत, हे सगळे रावण आहेत, हे सगळे तामसी आहेत की ज्याच्या पाठीमागं आपण जातो. म्हणून इथं जीवनामध्ये शिकताना ही कृती काय सांगते? मोह झाला आणि संयम सोडलात. संयम तुम्हाला थांबवतो. लक्ष्मणाने सांगितलं होतं, जोपर्यंत तू ह्या रेषेच्या अलीकडे आहेस तोपर्यंत तू सुरक्षित आहे, सेफ आहे. पण मनुष्य काय करतो? असं म्हणतो की नाही, समोरची व्यक्ती तशी नाहीच आहे, मला ती छानच दिसतीये, आणि तिथं फसतो. कारण मोहित असताना मनुष्याची बुद्धी चालत नाही, तशी सीतेची चालली नाही. आणि मग ती संयमाची रेग तिने ओलांडली, आणि ओलांडल्या तामसाने तिला धरलं. पण निसर्ग किंवा गोष्टी अशा असतात, परमेश्वराने सुद्धा सांगितलेल्या, की तिला घेऊन जाताना त्या जटायूंनी पाहिलं आणि जटायूंनी त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला, आणि ते प्रतिकार करताना त्याचे पंख छाटले गेले. अर्थ काय आहे? मोह जेव्हा तामसाच्या ताब्यात सापडतो तेव्हा इतर कुठल्याही गोष्टी त्याला थांबवायचा जेव्हा प्रयत्न करत असतात, तेव्हा तामसी व्यक्तिमत्व किंवा तामसी गुण इतर गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःला पाहिजे तेच करतो आणि समोरच्यांचे पंख छाटतो. म्हणजे हा जटायू म्हणजे कोण? तर आपल्याला ते सांगतात, अरे असं वागू नकोस, असं करू नकोस, तुझं वागणं चुकतंय, तू चुकीच्या मार्गाने चाललायस. हे म्हणजे जटायू आहे. की हा तामसी व्यक्तिमत्व ते पंख छाटून टाकतो. म्हणजे त्याला जे मदत करायला आलेले असतात तो तिथं निर्बळ ठरतो आणि त्यांचे पंख छाटले जातात आणि मग तो पळून घेऊन जातो. इथं एक याच्यामध्ये रामायणामध्ये उल्लेख आहे की मग सीतेने तिचे दागिने टाकले आणि हे नंतरची गोष्ट झाली. पण ते वास्तविक ते दागिने नव्हते. कारण आपण जसं जेव्हा वनवासात गेले तेव्हा काहीच अंगावर नव्हतं. पण पुष्प फुलांचे दागिने ही ती करायची, पुष्प फुलांचे दागिने करायचे. तर ते रामाला ओळखीचे होते. नंतर ते सापडलेले होते, ती अंगठी सापडली, हे सापडलं, तर ते काही कुठल्या प्रकारचं हे सगळं काल्पनिक गोष्टी आहेत. ती अंगठी सापडली, मग तिची हातातलं सापडलं, आणि हे सगळं आहे ते पुष्प फुलांची केलेले दागिने. तसं असं हे होतं. मग तिने ते फुलांचे दागिने जे घातले होते ते वरनं टाकले आणि मग ते तिला घेऊन गेला. आता जेव्हा रामाने ह्या मोहाला म्हणजे या मारीचाला जेव्हा मारलं तेव्हा तो मूळ स्वरूपात आला. मग मनुष्य जेव्हा उत्तम विचारधारेचा असलेला मनुष्य जेव्हा त्याचं खरंच स्वरूप
मोहाचं खरं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा त्याला पश्चात्ताप होतो. जसं रामाला झाला, अरे हा तर राक्षस होता, हे मुरुम नव्हतंच. तिथं मोह संपला, पण तो मोह संपल्यावरती जेव्हा खरं स्वरूप मोहाचं लक्षात आलं तो दुःख देऊन गेला. मग मनुष्य जीवनामध्ये एखाद्या गोष्टीत मोहित जेव्हा होतो आणि त्याला कळतं की नाही, हे मी जे त्याच्या पाठीमागं लागलेलो आहे, ज्याच्यासाठी मी इतर जणांना दुःखी केलेलं आहे, हे सगळं खोटं आहे. आणि हे खोटं असताना त्याला दुःख होतं, कारण त्याला त्याची चूक कळते आणि तो परत येतो. मग जेव्हा दोघं जण परत येतात तेव्हा काहीच नसतं, कारण संयम ओलांडलेला असतो आणि मग ही शक्ती ती घालवून बसलेला असतो. रामाला शोक होणं, आपण जसं म्हणतो की पत्नीचा त्याला शोक झाला, मग इतका की तो क्षणामध्ये ओळखू शकला नाही का की कोणी हिला पळवलं असेल. राम होता तो. आपण ह्या गोष्टीचा हे जेव्हा मला सांगितलं गेलं तेव्हा विचार दोन मनांनी करायचा असतो. राम हे करत होता, पण मुळामध्ये एका बाजूला तो देव पण होता, पण तो ती त्याची भूमिका पार पाडत होता. भूमिका पार पाडताना ह्या गोष्टी होणं अनिवार्य होतं, पण ह्या गोष्टी होता होता समाजाला काय ज्ञान द्यायचंय ना हे पण कळणं गरजेचं होतं. मग त्यांनी त्याच्यात हे केलं की मला दुःख झालेलं आहे. मग दोघं जण शोधाला बाहेर पडले आणि मग शोधाला बाहेर पडल्यानंतर मग जखमी अवस्थेमध्ये मग आपण पडतो ना की आपण संकटात सापडतो, सगळीकडनं काही मार्ग सापडत नाही, दुःखी होतो. जे हातात असतं ते सगळं गमावून बसतो. मग कोणतरी एखादा नातेवाईक येतो किंवा ज्यांनी अगोदर समजवलेलं असतं किंवा त्यांनी जे मोहित झालेले असते त्याला सांगितलं असतं किंवा बरं तू असं वागू नको. मग तो सांगतो, अहो काय करू, तुमचा मुलगा आम्हाला दिसला होता इथं, त्याला आम्ही समजावायचा खूप प्रयत्न केला, तुमची मुलगीला पण आम्ही बघितलं होतं, तुमच्या काकाला, मामाला, जे काही आहे, म्हणजे नातं मी एक उदाहरण म्हणून सांगतोय, पण त्यांनी ते ऐकलं नाही. आणि ऐकलं नाही हे खूप वाईट झालं. मग संयम असाच असतो. संयम सोडला की सगळ्या गोष्टी दुःखाला कारणीभूत होतात. हो बोला. दादा, तुम्ही हे जे सांगताय ना, मी जक्स्टपोज कशावरती करतो माहितीये, 2 दिवसापूर्वी एपिसोड केलेला काळे काकांचा, तुम्ही ह्याच्यामध्ये लिंक देतो. मला ते काळे काका खूप छान वाटले, पण जेव्हा तुम्ही हे सगळं सांगतायत ना, तो संयम आहे त्या काकूंचा आहे. खरंय. ती 30 वर्ष त्या लक्ष्मण रेषेच्या आत उभी होती, म्हणून ते काका त्यांचे कर्तव्य प्रॉपर करू शकले. त्यामुळे ते तसंच असतं की संयम म्हणून सर्वसामान्य जीवनात आपण जगताना फक्त तात्पुरती मलमपट्टी काय ह्याच्या मागे जातो, पण जीवन काय आहे ना हे कळणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये. आणि मग त्या नंतर मग पुढे जातात आणि मग आपण जसं म्हणतो की काही ना काहीतरी आपल्याला कोणीतरी जीवनामध्ये एखादा भेटणं. मग हे भेटणं म्हणजे कोण, तर मग जांबुवंताची ओळख. जांबुवंत हा अभ्यास करण्याचा विषय आहे, पण उत्तम भविष्यकार होते, उत्तम त्यांना औषधीय ज्ञान होतं, म्हणजे सर्व गुण संपन्न होते की जसं आपण बघितलं की त्याच्यानंतर त्यांचे प्रत्येक ठिकाणी त्यांचा सल्ला घेतला जायचा. म्हणजे एका प्रकारे गुरुस्थानी हे होते, जांबुवंत होते. आणि मग मारुती सेना त्यांच्या मदतीला आली. इथं काय होतं की जेव्हा मनुष्य आपल्या संसारी जीवनामध्ये उत्तरार्धामध्ये जायला सुरुवात, एखाद्या गोष्टीचा तो पूर्णत्वाकडे न्यायला लागतो, तेव्हा त्याला मदत मिळायला सुरुवात होते. जेव्हा पश्चाताप होतो की आता अमुक कृती केलेली आहे आणि ह्या कृतीतनं आता आपल्याला जे मी गमवलंय ते आता आपल्याला परत मिळवायचं आहे, मग तेव्हा आपल्याला परमेश्वरी सहाय्य मिळायला सुरुवात होतं. जसं मारुतीचं सहाय्य मिळालं, बाकीच्यांचं विभीषणाचं मिळालं. मला जेव्हा हे गोष्ट डॉक्टरांनी सांगितली तर तेव्हा त्यांनी इथपर्यंत येऊन ते थांबवली गोष्ट, कारण मूळ मुद्दा तो पानाचा होता. आणि इथं येऊन मला सांगितलं की इथपर्यंत काय विचार करू शकता तुम्ही, याच्यातनं तुम्हाला इथपर्यंत या पानाच्या अनुषंगाने काय विचार. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की मनुष्य कुठेतरी जेव्हा दुःखी होतो तेव्हा तो पूर्ण
कोसळून जातो. मग हे पान ज्या फांदीवर होतं जिथं त्या असं मानायचं, कारण ते बघितलेलं नव्हतं की ज्या फांदीवरती पशुपक्षी बसले होते की तेव्हा माझ्या सोबत कोणतरी होतं, पण जेव्हा मनुष्य एकटा पडतो तेव्हा एकटा पडलेली व्यक्ती जगाचं मला जगण्यात स्वारस्यच नाही म्हणून स्वतःला संपवून घेते आणि त्या पानाने त्या झाडाची साथ सोडली. म्हणून अतीव दुःख. आणि ह्या पानाने सुद्धा संयम बाळगला नाही. संयम बाळगायला पाहिजे होता. देह उत्तम होता पण त्यांनी तो बाळगला नाही. ताबडतोब अपेक्षा करणं. म्हटलं पान अपेक्षा करतं म्हणजे पानाला एवढी बुद्धिमत्ता असते की ते विचार करण्याने स्वतःला संपवून घेत असते. म्हणजे प्रत्येक सजीव गोष्टीला मन असतं. प्रत्येक सजीव गोष्टीला मन असतं. मग नंतर त्यांनी मला प्रयोग झाडाचा करायला सांगितला होता की तुम्ही झाडाशी बोला. ज्या झाडाशी तुम्ही बोलाल ते झाड उत्तम वाढतं आणि ज्या झाडाकडे नुसतंच पाणी घालाल ते झाड मरून जातं. आपण मग तुळशीचा त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता की बऱ्याच जणांकडे ती तुळस जगत नाही. हे असतं की तुळस तसे त्याच्याबरोबर बरीच झाडं त्या घरामध्ये जगत नसतात पण त्यांचं मूळ लक्ष तुळशीकडे असतं. म्हणजे की तुळस जगत नाही हा त्यांचा अडचण असते. पण ती जगत नाही याचा अर्थ तुम्ही फक्त त्या तुळशीला जाऊन पाणी घालणं तिथनं येता. ती आई आहे, तिच्याशी बोला. आणि ह्याच्यात तुम्ही मूर्खपणा समजू नका. बऱ्याच जणांना हा मूर्खपणा वाटतो. ही एक योगाची किंवा पतंजली मधली एक क्रिया म्हणलात तरी चालेल आहे. झाडांशी तुम्ही बोला आणि ते तुम्ही बोललात की तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स आहे. तसं ह्या पानाशी बोलणारं कोणी नाही. आणि जेव्हा मनुष्याला हिणवलं जातं की दुसऱ्या पानांनी ह्या पानाला हिणवलं की मग माझ्या इथं सगळं आहे तुझ्या इथं काहीच नाही, तेव्हा मनुष्य हा मानसिकरित्या खचतो. हे मी त्या पिंपळाच्या पानाची मानसिक अवस्था सांगतोय. आणि ती खचून ती व्यक्ती स्वतःला संपवून घेते म्हणजे त्या झाडापासनं आपल्याला वेगळं करते. ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये जे आपण म्हणतो की मुलांना आई वडील बोलले की तुझं परीक्षेत मार्क कमी पडले किंवा त्या मुलांना परीक्षेत आता MPSC CBSCचा आपण कितीतरी पेपरमध्ये वाचतो की त्यांना टेन्शननी त्यांनी आत्महत्या केली. कितीतरी लहान मुलांनी त्यांचं जीवन संपवलं. तरुण पिढी नशेच्या मार्गे जातात किंवा वाईट मार्गाने जातात की त्यांचं जीवन संपवतात. ते म्हणजे हे पान आहेत. संयम नाही, मोहात अडकणं आणि स्वतःला संपवून घेणं. कधीतरी माझी पण वेळ येईल, कधीतरी माझ्या इथं येऊन पक्षी बसेल हा आशावादच ते सोडून देतात. परीक्षा ती गाठलं म्हटलं तर सगळेच जे CBSC किंवा जे होतात ते सगळे IAS होत नाहीत. त्यातलेच काही जणच IAS होतात, सगळे होत नाहीत. पण हा आपण अगोदर विचार करत नाही. जो IAS झालेला असतो त्याच्याशी बरोबरी केली जाते. मग इथं ती तशीच केली गेली. मग जेव्हा रामाला जेव्हा कळलं की आपल्याला आता आपलं टार्गेट काय आहे, हा रावण आहे. जेव्हा मनुष्याला चूक कळते की माझी चूक कुठे झालेली आहे आणि माझं मी सर्वस्व गमवलेलं आहे. सीता ही घराची एक आपल्या आपण म्हणतो ना की लाज होती. ती लाजच दुसरीकडे आहे. आपल्या घराची इज्जत होती, आपल्या घराचं सौंदर्य होतं, ते त्या तामसी राक्षसी वृत्तीकडे आहे. मग जेव्हा असं असतं तेव्हा आपल्याला खचून द्यायचं नाही. आपल्याला ते परत कसं मिळवायचं ह्याच्यासाठी संयम हवा. म्हणून रामायणामध्ये तो हा भाग महत्वाचा असतो की रामाचं मग तो संयम त्यांनी बाळगला. मग तो संयम बाळगताना मैत्री कशी करावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांची उगाच येतोय त्याच्याशी मैत्री केली नाही. इतर राजे तेव्हा मदतीला आले म्हणजे येऊ शकले असते. लक्षात घ्या. आपण कधी हा विचार करतो का की राजा दशरथाला त्यांनी रामाने निरोप पाठवला असता की असं असं झालेलं आहे. राजा दशरथाने त्याचं सैन्य पाठवलं असतं, बाकीच्या राजांनी मदत केली असती आणि मग त्या लंकेवरती आक्रमण केलं असतं. पण नाही, चूक माझ्या हातनं झालेली आहे.
मी त्याचा जबाबदार आहे हे रामाच्या लक्षात आलं. आणि नियमांच्या, मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट करायला जातो त्याला ते त्या गोष्टीचे नियम हे पाळायला लागतात. आणि त्यांनी ते वनवासाचे नियम पाळले. त्यांनी मदतीला काही नाही घेतलं, स्वतःतले मग तो जागृत झाला 2 गोष्टी कराने, एक पती म्हणून आणि एक उद्धार करणारा घेतलेला अवतार म्हणून. योग्य दिशेने चाललेले होते. आणि मग त्यांनी सगळी माहिती काढली. आणि मग त्याच्यामध्ये जिथं तामसी गुण असतो, ज्या माणसांमध्ये तामसी असतात तिथं पुटरीवाद असतो. जिथं वाईट असतं तिथं काहीतरी चांगलं उगवतच. डॉक्टर कायम म्हणायचे, आपण काय, हे शेतकरी धान्य पेरतात आणि सगळं पेरणी फक्त धान्याची करतात, मग काँग्रेस गवत उगवतो कुठनं, त्याला कोण पेरतं? ऊसाच्या ठिकाणी तसंच, धान्याच्या ठिकाणी तसंच. मग जर पेरलं नाही तर उगवलं कसं? निसर्गाचा नियम आहे. जिथं चांगलं असतं त्याच्या बाजूलाच वाईट येतं, आणि वाईट हे चांगल्याला मारायचा प्रयत्न करत असतं. म्हणून ते काँग्रेस गवत उपटायला लागतं. आणि हे काँग्रेस गवत म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये असलेले चुकीचे विचार. क्षणोक्षणी रोजचं जीवन जगताना क्षणोक्षणी उत्तम विचारांबरोबर वाईट विचार तुमच्या बरोबर. ही वाईट विचार म्हणजे कोण? तर वाईट प्रवृत्तीची, विचारांची माणसं तुमच्या आजूबाजूला असतात. त्यांना वेळीच बाजूला करणं महत्वाचं असतं. ती जर तुम्ही केली नाहीत तर तुमचं वाढ जे आहे ही कुंटल्याशिवाय राहत नाहीत आणि ते तुमच्यावरती हावी होतात. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी ते काँग्रेस गवत उपटलं नाही तर ते पीक खाऊन टाकतं. आणि जे त्या खत असो, पाणी असो, त्यात उत्तम पिकाला दिलं जातं ते काँग्रेस गवत घेतं आणि त्या पीक ते जळून खाक होतं. अर्थ असा की सर्वसामान्य जीवन जगताना आपल्या बाजूला ह्या गोष्टी असणारच आहेत. तुम्ही त्या टाळू शकत नाही. यांनी हेच जीवन नाव आहे, हे तुमचं असणार. आणि ते पेरणी करायला लागतच नाही. हा सिद्धांत आहे की ते कोणीही पेरत नाही, ते येतच. बघा, त्याच्यासाठी उलट जास्त डबल मजुरी देऊन ते काढायला लागतं. गंमत पण कशी आहे बघा. म्हणजे मूळ पीक काढायला पैसे कमी, पण जे जास्त आलेलं आहे ते काढण्यासाठी पैसे डबल घेतात. कारण त्यांना माहिती असतं हे काढलं नाही तर हे मरणार आहे, म्हणून त्याचे पैसे जास्त. म्हणून वाईट माणसं संगत सुद्धा लागायला तेवढी, किती आपण मनुष्य संगत लागायला वेळ लागत नाही, क्षणिक लागते. म्हणून आपण जीवन जगताना आपल्या आजूबाजूला कोण आहे हे भान ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टीतनं कळतं. मग त्यांनी कोणावरती विश्वास ठेवला? तर त्या वानरांवरती ठेवला. मग वानरांवरती विश्वास ठेवल्यानंतर एक आश्चर्यच आहे, कारण वानर हे सगळ्यात अस्वस्थतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. म्हणजे जगतामध्ये सगळ्यात अस्वस्थ प्राणी कोण असेल तर ते वानर आहे. बघा, काय कधीही शांत बसत नाही, काही ना काहीतरी उद्योग करत असतं, काहीतरी त्याच्यामध्ये. पण कोणाच्या सानिध्यात आला? प्रभू रामचंद्रांनी. मग आपल्या बाजूला जी स्थिती आहे ही कधीही साधी नसते, ही या वानरांसारखीच असते. अस्वस्थता, आपल्या बाजूला अस्वस्थता. अस्वस्थता ही माणसांमध्ये असतात. म्हणजे निरनिराळी जीवनात भेटणारी ही माणसं ही वानरांसारखी असतात, पण तीच मदत करत असतात. पण त्याचा आपण उत्तम प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे, स्वार्थासाठी नाही. तर त्याचाही उद्धार होतो आणि आपलंही काम होतं. म्हणून वानरांनी, आणि कसं आहे बघा, कुठल्या वानर असं त्याच्यामध्ये कुठं आलेलं आहे का रामायणात की अमुक वानर चुकीचं वागलं, अमुक चुकीचं वागलं? तुम्ही कोणाच्या कृपाछत्राखाली आहात ना, हे खूप महत्वाचं असतं. मग रामासारख्या व्यक्तीच्या कृपाछत्राखाली असलेली ती सगळी वानर सेना ही उत्तम होती. वैचारिकता रामाची होती. मग जीवनामध्ये तुम्ही किती अस्वस्थ असा, तुमच्या रोजच्या जीवनात किती अनंत अडचणी असू दे, पण जो रामाला बरोबर ठेवतो तो समुद्र पार करून जातोच, हे लक्षात घ्या. म्हणून रामनाम खूप महत्वाचं आहे. आपण कोणाच्या कृपाछत्राखाली आहेत हे आजच्या काळात कळणं खूप गरजेचं आहे. माझ्या बाजूला कोण आहे
किंवा मी कोणाच्या सांगण्यावरून किंवा विचारांनी वागतोय हे कळणं गरजेचं आहे. इथं रामाने दाखवून दिलं. आणि मग तामसी स्वभाव ज्याचा असतो, त्या तामसी स्वभावामध्येच एक कोणीतरी शत्रू असतो. त्याचाच म्हणतो ना, जो ती म्हण आली होती, घर का भेदी लंका जाय, की बिभीषणाला भेदी म्हटलं गेलेलं आहे. दोन प्रकारे असतात. एकाचा उपयोग होतो तो सत्कर्मासाठी होतो आणि एकाचा उपयोग होतो तो अकर्मासाठी होतो. प्रभू रामचंद्रांनी सत्कर्मासाठी उपयोग केला. बिभीषणाला कळलं, म्हणजे एकाच प्रजातीत असून, राक्षस ह्या एकाच प्रजातीत असून त्याला कळलं की परमात्मा काय आहे. सगळी माणसं वाईट नसतात. सगळ्या वाईट माणसांमध्ये सुद्धा काही माणसं चांगली असतात की त्यांना ते ईश्वरी स्वरूप कळतं की ही ईश्वरी सत्ता आहे, त्याच्यामध्ये आपण जायला पाहिजे. असं त्याच्यामध्ये होतं का? अगोदर कुठं रामायणामध्ये वाचलेलं आहे का की बिभीषणाने रामाशी करार केला की हेला जर सगळं मी तुला सगळं पुरवलं माहिती तर तू मला राज्यावर बसवायचं? तसं नव्हतं. कारण जो राज्य जिंकेल तो राजा. आणि असं कुठली तडजोड केली नाही. म्हणजे काय की एखाद्या उत्तम गोष्टीच्या तुम्ही जेव्हा छत्राखाली जाता तेव्हा तडजोडी करायला लागत नाही. फक्त तुमचा सरेंडरनेस, तुम्ही जेव्हा स्वतःला त्याच्याकडं सोपवता, तो सगळ्यात भाव महत्वाचा हवा, जे बिभीषणाने केलं. प्रभू रामचंद्रांच्या कृपा छत्राखाली आले. इथे एक गमतीचं उदाहरण नेहमी ह्याच्यामध्ये मी वाचलेलं आहे म्हणून आत्ता एक सांगतो. असं एक डोळ्यासमोर आपण यावं, कारण काय, रामायण हा आपण रोजचे जे ह्या गोष्टी जे आहेत ना ह्याच्यात ते कळतं की काय आपण आहोत. ते की असं म्हणतात की बिभीषण जेव्हा रामाला पहिल्यांदा भेटायला आला तेव्हा प्रभू रामचंद्र समुद्र काठी एका मोठ्या शिळेवर बसलेले होते आणि अर्थातच जांबुवंत त्यांना याच्याकडे घेऊन आले, प्रभू रामचंद्रांकडे, आणि त्यांना सांगितलं की हे बिभीषण रावणाचे भाऊ. आणि तेव्हा रामानी त्याला लंकेश म्हणून हाक मारली. लक्षात घ्या, अजून काहीच झालेलं नाही आणि लंकेश हे रावणाला म्हटलं जायचं हे सगळ्यांना माहिती आहे. पण रामानी त्याला जेव्हा हाक मारली तेव्हा या लंकेश आणि आपल्या शेजारी बसायला जागा गेली, समानता. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तामसी गुणाच्या बरोबर असते आणि ती तामसी गुण जेव्हा सोडते तेव्हा सात्विक गुण हा त्या सोडलेल्या गुणाला स्वतःमध्ये क्षणामध्ये सामावून घेतो आणि तेवढंच त्याची किंमत त्याला देतो की जो उत्तम प्रकारे पुढं कार्य करू शकेल. म्हणून तिथं ते म्हणले या लंकेश, म्हणजे पुढचा राजा. अजून काही व्हायच्या आधी पहिल्या भेटीमध्ये प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला लंकेश म्हणून हाक मारली की लंकेचा अधिपती, शासनकर्ता, लंकेचा शासनकर्ता लंकेश. म्हणजे इथं एक प्रकारचं राजकारण ही प्रभू रामचंद्रांच्या मनातलं आपल्या लक्षात येतं आणि गुणाचा भाव पण लक्षात येतो की गुण कसं काम करतो. मग सत्व गुणामध्ये तुम्ही तुमचा गुण सोडला नाही असं त्याच्या रामाने म्हटलं का? हो का, बरं ये, आलाच बरं झालं, तू बस तिथं खाली. तर नाही. अर्थ असा झाला की रोजच्या जीवन जगताना एखादी तामसी व्यक्ती, तामसी गुण जर समोर आलात आणि तुम्ही त्याला जर त्याची किंमत, त्याला कुठल्या प्रकारे आपण इंग्लिशमध्ये असं रिस्पेक्ट म्हणतो, जर दिला नाही तर तो गुण कुठल्याही क्षणी बदलू शकतो. तसं बिभीषण बदलू शकला असता. काय म्हणजे मी तिथं काही झालं तरी रावणाचा भाऊ आहे, राजपुत्र आहे, आणि हा दगडावर बसून काही मी याची मदत करायला आलोय, हा का स्वतः राजा समजतो का? हा मूर्त स्वरूपात भाव झाला. पण गुणाच्या स्वरूपात म्हटलं तामसी काय म्हणेल, मी सात्विकतेकडे आलेलो आहे पण हा सात्विकता स्वतःच अहम भावात आहे आणि मला परत तामसी म्हणून खाली बसवत आहे. हे रामाने केलं नाही. रामाने त्याला आपल्यात सामावून घेतलं.
तू आमचाच आहेस. आणि आमचात आलाय म्हटल्यानंतर एकदा दुधामध्ये साखर मिसळल्यानंतर ते साखरेचं अस्तित्व संपलं. जरी जे विषारी असलं तरी ते सात्विकतेत मिसळलं आणि सात्विकच झालं. ओळख दोघांची झाली, गोड दूध. म्हणून अविचार जेव्हा उत्तम विचारामध्ये समाविष्ट होतो तेव्हा उत्तम विचारच राहतो, अविचार राहत नाही. मग हे आजच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. मनुष्य अविचाराने चालत असतो कारण तो बाजूच्या स्थितीला ग्रासलेला असतो. आणि जेव्हा बिभीषणाने जर त्याला खतपाणी घातलं असतं, बिभीषण कुठल्या लालसेपोटी आलेला नव्हता, पण जे चाललेलं आहे हे चुकीचं चाललेलं आहे हे त्याला कळत होतं. काही माणसांचे गुण असेच असतात की जे कारण नसताना समोरच्याला अनुमोदन देत असतात. त्यांच्या मनात असं नसतं की असं चुकीचं वागावं, पण त्याला काही कारणांमुळे वागावं लागतं. पण तेव्हा आपण वेळेमध्ये बाजूला पडणं गरजेचं आहे. जे आजच्या काळामध्ये नोकरीच्या बाबतीत आपण हा गुण समजू शकतो. शासकीय नोकरामध्ये माणसं असतात, अजून कुठं असतात की जिचं पैसे हे मोहाच्या स्वरूपामध्ये समोर येतात. आणि तेव्हा ती एकदा सवय लागली की तुमच्या अंगातले बघा तामसी गुण वाढत जातात. मग खाणं पिणं मस्ती पार्ट्या हे सगळं चालू जातं, सगळं तामसामध्ये जातं. पण जसं सरांनी उदाहरण दिलं त्या काकांचं की ह्या सर्व प्रलोभन बाजूला असून त्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवलं म्हणून ते टिकलेत, बाकीचे नष्ट झालेत. हा सगळ्यात म्हणजे सत्वगुण हा एकमेव गुण आणि सत्य हा एकमेव असे गुण आहेत की हे टिकून राहतात. बाकीचे गुण त्याच्या पुढे नष्ट होतात, पण त्याला वेळ असतो. लगेच काही ताबडतोब प्रभू रामचंद्रांनी तिकडं जायचं आणि आता काही करायचं असं केलेलं नाही. आणि मग जसं जेव्हा वनात होते तेव्हा ते शूर्पणखा आली, मग तिचं नाक कापलं, कान कापलं, लक्ष्मणाने कापलं होतं. म्हणजे तामसी गुण जेव्हा येतो आणि अग्नितत्व ज्याच्यावर प्रहार करतं तेव्हा हे पंचमहाभूत नष्ट व्हायला मदत होते. त्यांनी गळा नाही कापला, त्यांनी तिचं नाक कापलं, कान कापले, विद्रूप केलं तिला. असं म्हणतात विद्रूपाचा, आता हे दोन कापल्यावरती मनुष्य विद्रूपच होतो. म्हणजे ती तत्व बाजूला केली आणि परत पाठवून दिलं. आणि तेव्हा रावणाला कळलं की आपली तत्व बाजूला करणारं कोणीतरी आलंय. आणि त्याला खात्री झाली ती की कुठंतरी काहीतरी आता आपल्याला कृती करायला लागणार. आणि मग नंतर जिथं हे प्रकरण जिथं थांबतं आणि मग युद्धाला त्याच्यामध्ये सुरुवात होते. बघा तामसी लोकांबरोबर उत्तम शूरवीर माणसं पण होतात. इंद्रजित होता. म्हणजे ह्याचा जेव्हा अभ्यास केला गेला म्हणजे ह्याच्यावरती जेव्हा हा विषय वेगळा झाला, पण रावण ह्या विषयावरती आज समाजामध्ये निश्चित आहे आपण रावण हा कोण होता याच्यापेक्षा एक कायम आपण वरती हे ठेवावं की सर्वात मोठा असलेला शिवभक्त होता. उत्पत्ती स्थितीला ह्याचा जो स्वामी आहे त्याचा सर्वोच्च जो सेवक होता किंवा भक्त होता तो रावण होता. मध्ये एकांचं मी पॉडकास्ट ऐकलं, त्यांनी आलं की त्याच्यात सगळे गुण होता पण तो राक्षस होता. तर राक्षस हा गुण आहे. राक्षस म्हणजे काही तुमचे दात असे किंवा रोज तो मांस खातो असं नसतं. राक्षसी हा गुण आहे. रावण हा राक्षसी गुणांचा होता, म्हणजे त्याची विचारधारा जी होती ना ती राक्षसी होती म्हणून त्याला राक्षस म्हटलेलं आहे. बऱ्याच जणांना ते राक्षस म्हटलं की लगेच दात असेल आणि तसं तसं ते दाखवत, तसं नसतं. राक्षसी हा गुण आहे. आणि असुर हा सुद्धा गुणच आहे. पण असुरी जी एक व्यक्तिमत्व असतं त्याच्यामध्ये अंगविक्षेप वेगळे असतात, त्यांचे अंग वेगळं असतं आणि राक्षसांचं अंग वेगळं असतं. असुर हे असुरच होते आणि स्वार्थी होते. म्हणजे जेवढ्या असुरांचा वध देवांनी केला त्याचा अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल की बुद्धिवान असून त्याचा उपयोग फक्त स्वार्थासाठी प्रत्येक असुरांनी केला आणि त्याचा नायनाट केला गेला आहे. पण जे राक्षस कुळातले होते त्यांचा उद्धार पण झालेला आहे. रावणाचा उद्धार झाला.
रावण हुशार होता. मग एखादी गोष्ट सर्व गुण संपन्न असतो का मनुष्य? तर कधीच नसतो. त्यातले चांगले गुण घ्यायचे असतात. ज्ञानेश्वरांनी तेच शिकवलं की चांगले गुण घ्या आणि वाईटातल्याचे गुण, वाईट गुण नष्ट होऊन त्याला चांगलं तुम्ही देह द्या आणि त्यातलं स्वीकारा. मग ते आपण स्वीकारायचं असतं. मग तसं इथं राक्षसी हा गुण होता की त्याची विचारधारा तशी होती. पण ह्या विचारधारेबरोबर तो सर्वोच्च भक्त होता. पण तिथं अहंकार जो कैलास उचलायला गेला तेव्हा तो अहंकार त्याला नडला. त्याला कळलं की मी नाही उचलू शकत. मारुती जेव्हा त्याच्या दरबारामध्ये जेव्हा गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या गुरुची चुकून अनावधानाने आपण त्याची चेष्टा केली गेलेली. नंतर त्याला कळलं की मी हे माझे कारण शंकराला गुरु मानायचा तो. मग राक्षसी भाव हा कसा उत्पन्न होतो आणि तामसीतनं, तामसी गुणामधला एखादा गुण जर आपल्या बरोबर असेल तर कसं जगावं. आणि सत्व, अग्नितत्व, तामसीतला उत्तम गुण, ज्ञान, विज्ञान आणि ही सर्व तत्व रामाने घेऊन पुढं त्याच्यामध्ये आली. आणि पुढं आपलं ह्या राक्षसी गुणावरती मात केली, म्हणजे राक्षसावरती मात केली. मग ते काय घडलं किंवा ह्या पानाच्या हे पान तर कळलं की स्वतःच त्यांनी संयम घालवला आणि गळून पडलं. पण जीवनाशी निगडीत किती ती आतमध्ये त्याला ठेवलं ना, त्याची जाळी झाली. मग ही जाळी कशी झाली? आणि मग जाळी जेव्हा झाली नंतर ती मनुष्याला मोहून टाकते. मग असं याच्याशी मनुष्य जीवनाचा संबंध कसा येतो? किंवा राक्षसी प्रवृत्ती असताना कसं जगायचं? इंद्रजित जो होता हा सर्व शस्त्र अस्त्रांचा उत्तम अभ्यास होता, पण चुकीच्या संगतीने, म्हणजे वडिलांची संगत चुकीची. त्याच्यामुळे कुंभकर्ण, बऱ्याच जणांना माहित नसेल तर सांगतो, कुंभकर्ण हा सायंटिस्ट होता. त्याला का त्याच्यामध्ये केलं की त्यांनी तो जेव्हा तो जागृत अवस्थेत असायचा तेव्हा वनामध्ये जाऊन तो संशोधन करायचा. शास्त्राचे आधार आहेत. आणि एवढं सगळं म्हणजे उत्तमोत्तम असताना फक्त वृत्ती राक्षसी असल्यामुळे सगळ्याचा नाश केला गेला. विष्णूची मांडी इतकं उत्तम सौंदर्य असलेली पत्नी ही मंदोदरी होती, पतिव्रता होती. पण एक उत्तम विचार आणि मोह, मग मोह कोणाच्या ताब्यात होता? तर राक्षसी ताब्यात होता. आणि मग सत्व जेव्हा हा मोह संपवतो, राक्षसी गुण संपून मोहाला त्यातनं मुक्त करतो. हे कसं केलं? आणि मग आपलं स्वतःचं जे जीवन आहे ह्या जीवनाशी आपण त्याच्याशी कसे निगडीत आहोत रोजच्या जीवनाशी, याचा अभ्यास आपण पुढच्या भागात करू. पण रामायण ह्या दृष्टिकोनातनं किंवा हा भाग बघताना आपल्याला समोर आपलं रोजचं जीवन ठेवणं गरजेचं आहे की मोह कुठं आहे, आपण आपल्याला प्राप्त काय करायचं आहे. आणि पहिलं एका याच्यावर लिहून ठेवा वहीवर की प्रभू रामचंद्रांना सुद्धा भोग भोगायला लागले, हे पहिलं लिहून ठेवा. कारण आपली बऱ्याच वेळा वैचारिकता अशी असते की त्याचं चांगलं आहे, माझं वाईट आहे. तर तसं नसतं. जिथं देव सुटला नाही तिथं आपण खूप चांगल्या अवस्थेत आहोत, त्याच्याच कृपेने. आणि दुसरं, वानरांचं लक्षात ठेवा, जीवनात किती अस्वस्थता असो, जेव्हा तुम्ही उत्तम देहाच्या अंमलाखाली येता, सत्व गुणाच्या अंमलाखाली येता, तेव्हा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मारुती अगोदरही होता, पण प्रसिद्ध सात्व गुणाबरोबर अग्नितत्व, दोन्ही तत्व एकत्र झाली तेव्हा त्याचा उद्धार झाला. नाही तर मारुती असं होतं का की त्यावेळी रामायणाच्या वेळी प्रगट झाला? तर तसं नाही, पहिल्यांदा होताच. पण तो सुग्रीववालीच्या दोघांच्या म्हणजे राज्यामध्ये तो तिथं तेव्हा होता, स्वतःचं अस्तित्वच नाही. पण जेव्हा स्वतःचं अस्तित्व लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं की मी खूप मोठा आहे. मग हे काय आहे?
संस्कार. मारुती काय आहे तर संस्कार. सगळं होतं पण लुप्त होतं. मग प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व उत्तम गोष्टी ह्या असतातच, पण त्याला कुठेतरी सात्विक गुणाचा अभाव आणि कोणीतरी गुरुस्थानी, जसं जांबुवंतांनी मारुतीला आठवण करून दिली की तुला उडता येतं. मग आता लक्ष्मण सुद्धा बेशुद्ध पडला, म्हणजे मोह बघितला, त्याच्यानंतर आपण संयम बघितला, पण मग काम, क्रोध, माया आणि अहंकार काय आहे हे सुद्धा कळलं पाहिजे ना. रामायणामध्ये ह्या गोष्टी सुद्धा कळल्या पाहिजेत. मग बाकीचे जे रिपू आहेत, चारी रिपू आहेत, ते आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.